इकॉनॉमीचा हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्कम किंवा त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. त्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट महत्वाचे आहेत, जीडीपी, जीएनपी, तुमचं नॅशनल इन्कम आणि त्याच्या रिलेटेड बाकीचे काही कन्सेप्ट. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायचं ते राष्ट्रीय उत्पन्न. सर्वप्रथम भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जर कोण मोजलं असेल ते 1868 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी मोजण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणलं होतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ते 340 कोटी आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. नंतर मग ज्यावेळेस नाही का भारत नंतर 1931 नाही का एक VKR राव होते, तर त्यांनी नाही का शास्त्रीय पद्धतीने पहिल्यांदाच भारताचं राष्ट्रीय म्हणजे हे ना मोजलं. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन आला की सायंटिफिक पद्धतीने जर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं असेल पहिले, तर ते कोण येतं, VK राव म्हणून, नंतर RV राव म्हणून. नंतर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न ते किती 62 किंवा 62 रुपये दर डोई आणि टोटल तर 1689 कोटी रुपये. तर अशा प्रकारे नंतर जी पुढची आली तर मग शेवटी नाही का 1949 रोजी मग भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला, भारताने काय केलं, एक राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली होती आणि तिचे अध्यक्ष कोण होते, तिचे अध्यक्ष होते महालनोबिस. आता आपण जस्टच पाहिले की महालनोबिस यांनी काय केलेली, जी दुसरी आणि तिसरी आपली पंचवार्षिक योजना ना ती त्यांच्या अंडरच झालेली. त्याचे बाकी सदस्य होते ते धनंजयराव गाडगीळ, नंतर VK जे राव वगैरे, तर ते काय महत्वाचे नाही. तर फक्त आपल्याला महत्वाचं आहे की यांचा जो त्यांनी पर कॅपिटल इन्कम ना ज्यावेळेस त्यांनी फर्स्ट रिपोर्ट सबमिट केला होता, तर त्यावेळेस त्यांनी काय सांगत होते 250 रुपये आणि फायनल रिपोर्ट ज्यावेळेस त्यांनी सबमिट केला 1954 आसपास, तर त्यांनी ते सांगितलं की 246 रुपये. आणि राष्ट्रीय उत्पन्न तर याच्या मोजण्याचे जे वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला एक सोबत एक चार्ट दिलाय बघा, एसली सरांच्या सरातलाय पुस्तकातलाय. तर याच्यामध्ये पहिले दादाभाई नौरोजी बघा, याचं फक्त दर डोळी लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवा, 20 रुपये पर कॅपिटल ते सांगितलं होतं त्यांनी, हे सगळ्यात महत्वाचे. आणि दुसरं असतं जे पहिलं सायंटिफिक पद्धतीने मोजलं होतं ते कोण, RV राव, तर यांनी किती सांगितलं 62 रुपये म्हणजे 62 रुपये दर डोई. आणि जे राष्ट्रीय उत्पन्न समिती त्यांचं किती होतं 246, म्हणजे शेवटचे आकडे 246.90 पर कॅपिटल इन्कम. हे 2-3 आकडे आपल्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. मध्ये ते वाड्या जोशी वगैरे यांचं 44 रुपये जर नाही लक्षात राहिले तरी बाकीच 3 लक्षात ठेवा. जर तुम्हाला जोड्या जुळत वगैरे क्वेश्चन आला तुम्हाला माहित असावं. फक्त एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये की पहिले सायंटिफिक पद्धत कोणी वापरलेली ती आहेत RV राव. सगळ्यात स्टार्टिंगला जर मोजलं कोणी तर दादाभाई नौरोजी. आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीने 246 रुपये सांगितलं होतं पर कॅपिटल आणि तिचे अध्यक्ष कोण होते, महालनोबिस होते. आता राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचा अर्थ काय, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजतात तर त्याचा अर्थ काय हे महत्वाचे. आता अल्फ्रेड मार्शल आहेत ना, हे इकॉनॉमिस्ट होते. त्यांचं पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचं पुस्तक. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशातले जेवढे श्रम म्हणजे लेबर आहे आणि भांडवल म्हणजे कॅपिटल यांच्याकडून दोघांकडून नैसर्गिक जे साधन आहेत म्हणजे नॅचरल रिसोर्स आहेत यांचा सामग्रीचा वापर करून देशात उत्पादित होत्या मूर्त किंवा अमृत ज्या वस्तू आणि सेवा आहेत यांचं निव्वळ उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे यांनी मेथड कोणती यूज केलेली, प्रोडक्ट मेथड, अशा प्रकारे यांनी प्रमोट केलेली. म्हणजे एक तुम्हाला गोष्ट कळाली असेल की काय सांगितलं, फक्त देशातलं जे लेबर आहे आणि कॅपिटल आहे तर हे जास्तीत जास्त जे नॅचरल रिसोर्स वगैरे यूज करून किती गोष्टी किंवा किती सेवा वगैरे प्रोड्यूस करतात यालाच काय म्हणतात, आपण काय म्हणतो याला राष्ट्रीय उत्पन्न. नंतर प्राध्यापक पिगू. आता याच्यामध्ये नाही का महत्वाचं आहे की अल्फ्रेड मार्शल यांनी कशाला हे केले, प्रोडक्ट ठरला. नंतर पुढचे ते प्राध्यापक पिगू यांनी काय केले, समाजाच्या ज्या वस्तुनिष्ठ उत्पन्न आहे म्हणजे रिअल उत्पन्न आहे ना त्याचा उत्पन्नाचा असा भाग जो पैशात मोजला जातो त्यालाच आपण यांनी काय म्हणलंय की राष्ट्रीय उत्पन्न. आणि त्याच्यामध्ये नाही का परदेशातून आलेल्या उत्पन्नाचा समावेश म्हणजे जे फॉरेन हे ना म्हणजे नेट इन्कम म्हणतो ना फॉरेन, ते पण यांनी काउंट केले. आणि यांनी कशावर, इन्कम मेथडवर जास्त भर दिलेला आहे, पिगू इन्कम मेथडवर, लक्षात ठेवा. नंतर जे आता प्राध्यापक फिशर येतं. आता फिशर यांनी काय सांगितलं, विशिष्ट कालावधीत म्हणजे एखाद्या कालावधी जे असतो ना कालखंड त्याच्यामध्ये देशातील व्यक्ती व संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन प्लस पर्सन या दोघांनी मिळून नाही का याकडून उपभोगल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा दोन्हीकडून जे वस्तू म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस जे काउंट करतो ना तर त्यालाच आपण यांनी काय म्हणलंय, फिशरनी एक काय म्हणलंय इन्कम मेथड. आणि यांनी कशावर भर दिलेला आहे, एक्सपेंडिचर मेथडवर. म्हणजे एक तुम्हाला कळालं तर नॅशनल इन्कम मोजायचे 3 क्रायटेरिया. एक तर इन्कम मेथड कोणी प्रमोट केलेली, प्राध्यापक पिगो. प्रोडक्ट मेथड कोणी प्रमोट केली, अल्फ्रेड मार्शल. आणि एक्सपेंडिचर मेथड कोणी प्रमोट केली, फिशर. आता फिशर ना, फिश लक्षात ठेवा, फिश असं ना फिशवर लोक खूप एक्सपेंडिचर करतात मासे वगैरे खाण्यासाठी, तशा टाइप मध्ये फिशर म्हणजे एक्सपेंडिचर मेथड. आता प्रोडक्ट मेथड म्हणजे काय, अल्फ्रेड मार्शल. जसं आपण नोबेल प्राइज वगैरे देतो ना अल्फ्रेड, तर त्या टाइप मध्ये मार्शल प्रोडक्ट मेथड म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह कोणी काम केलं तर अल्फ्रेड मार्शल असं टाइप लक्षात ठेवा. आणि इन्कम मेथड ती पिगूची.
तर मग 1951 मध्ये बघा एक राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय सांगितलं होतं की त्यांची डेफिनेशन की विशिष्ट काळात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवा यांची जर द्विवृत्तीना म्हणजे डबल आपल्याला काउंटिंग करायचं, डबल काउंटिंग टाळून केलेली गणना म्हणजेच काय म्हणतो त्या राष्ट्रीय उत्पन्न होईल. आता हे कोणी सांगितलेलं आहे? आपली राष्ट्रीय उत्पन्न समिती 1951 मध्ये. आता मेथड ऑफ मेजरिंग द नॅशनल इन्कम, आता हे खूप महत्वाचे की राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या वेगवेगळ्या मेथड कशा आहेत. आता एक सायमन कुझनेट्स येते, सायंटिस्टचं नाव लक्षात असू द्या, यांचा कर्व पण आहे सायमन कुझनेट्सचा कर्व. त्यांनी काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती दिल्या त्यांनी तर नॅशनल इन्कम मोजायच्या. वर सांगितले त्याच एक तर प्रोडक्शन मेथड, त्याला उत्पादन मेथड, नंतर इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न, आणि तिसरी येते एक्सपेंडिचर म्हणजे खर्च मेथड. तर आपण एक मेथड मला सांगा आतापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? एकदा छोट्यामध्ये सांगा. सगळेजण आलेत का? कोणी राहिले आपले स्टुडंट्स? आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का? आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे सांगा मला. ओके, समजलं ना सगळं सांगितलं. आता पुढचं आपल्याला पाहायचं महत्वाचं ते प्रोडक्शन मेथड. म्हणजे आता प्रोडक्शन मेथड म्हणजे काय? शब्द प्रोडक्शन म्हणजे काहीतरी उत्पादित होणं, म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा आहेत ना यांचं अंतिम मूल्य, एक वर्षाच्या काळात जेवढ्या वस्तू सेवा त्याचं अंतिम मूल्य म्हणजे काय? प्रोडक्शन मेथड किंवा त्याला उत्पादन मेथड म्हणतात. आता सायमन कुझनेट्स का यांनी प्रोडक्ट सर्व्हिस असं पण हिला नाव दिलेलं, प्रोडक्ट सर्व्हिस मेथड असं पण नाव दिलेलं. ही एमसीक्यू आहे, आपल्याला विचारू शकतात की सायमन कुझनेट्सने कुठल्या मेथडला प्रोडक्ट सर्व्हिस मेथड असं पण नाव दिलेलं आहे. ते एक्सपेंडिचर इन्कम आणि प्रोडक्ट मेथड असे ऑप्शन देऊ शकतात. तर ते प्रोडक्शन मेथड ना त्यालाच काय दिलेलं आहे? प्रोडक्ट सर्व्हिस मेथड असं पण नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये काउंटिंग कसं करतात? जे राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजेच काय? प्राथमिक क्षेत्रातील उत्पन्न प्लस त्याच्या किमती आणि द्वितीय क्षेत्रातील उत्पन्न आणि त्याच्या किमती हे सगळ्याचे बेरीज करून म्हणजे काउंटिंग करतात. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. याच्यामध्ये काय करतात? आता प्रोडक्शन मेथड म्हणजे गुड्स, जी म्हणजे गुड्स प्लस एस म्हणजे सर्व्हिसेस, या दोन्ही एकत्र करायचं, बेरीज करायचं, आणि मायनस काय करायचं? आय म्हणजे काय? इंटरमिडिएट कन्झम्पशन. म्हणजे ज्यावेळेस आपल्या गुड्स आणि सर्व्हिस तयार करतो ना याच्यामध्ये काही गोष्टी कन्झम्पशन होतात, त्यालाच काय म्हणतो आपण? इंटरमिडिएट कन्झम्पशन. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस प्लस करायचं, इंटरमिडिएट कन्झम्पशन वजा करायचं, म्हणजे आपलं काय येतं? राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रोडक्ट मेथड येतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की पुनर्विक्री म्हणजे डबल आपण करतो. नंतर इंटरमिडिएट गुड जे डबल काउंट करतात, आणि जे बार्टर सिस्टीम म्हणजे जे वस्तू विनिमय पद्धती ना ह्या गोष्टी याच्यामध्ये काउंट केल्या जात नाही. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. नंतर बघा आता पुढचं इन्कम मेथड. आता इन्कम मेथड म्हणजे काय? इन्कम अर्न बाय हाऊस होल्ड किंवा फर्म्स, ज्या कंपन्या वगैरे येतात किंवा जे घरगुती वगैरे इन्कम, एक वर्ष त्यांनी किती उत्पन्न मिळवलंय त्यालाच आपण काय म्हणतो? म्हणजे इन्कम मेथडने राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे दुसरे काय मेथड ना याच्यामध्ये? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एकूण खंड म्हणजे त्याच्यानंतर प्लस एकूण वेतन, नंतर एकूण व्याज आणि एकूण नफा मायनस एकूण बदली उत्पन्न. मायनस बदली उत्पन्न केलं की आपल्याला काय येतं? मग राष्ट्रीय म्हणजे इन्कम मेथडचं राष्ट्रीय उत्पन्न येतं. याच्यामध्ये म्हणजे काय? WRIP. डब्ल्यू म्हणजे वेजेस, आर म्हणजे रेंट, आय म्हणजे इन्कम, पी म्हणजे प्रॉफिट, मायनस बदली जे उत्पन्न आहे ते वजा करून आपल्याला काय येतं? राष्ट्रीय उत्पन्न येतं. आता हे महत्वाचं आहे की हे ज्यावेळेस आपण मोजतो ना, काम न करता जे प्राप्त होणाऱ्या वस्तू ना त्याचं किंवा त्याचं उत्पन्न ना ते याच्यात मोजलं जात नाही. जसं की बेकार भत्ता नाही का, तो राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नसतो. नंतर अनाथ भत्ता पण राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नसतो, किंवा विधवा भत्ता पण राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नसतो. आता हे मोजताना का राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये आणखी नाही की बघा, जसं की ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मोजताना सी म्हणजे काय की कॉम्पेन्सेशन ऑफ इम्प्लॉईज म्हणजे, आणि ओएस किंवा एमआय म्हणजे ओएस आणि एमआय म्हणजे यांचं म्हणजे काय की जे ऑपरेटिंग सरप्लस संघटित जे कंपन्या वगैरे त्यांचं इन्कम, प्लस सीएफसी म्हणजे काय की त्याच्यामध्ये कन्झम्पशन फिक्स्ड कॅपिटल जे घसरा वगैरे होतो ना, ते सगळं जर मोजलं तर आपल्याला ते उत्पन्न हेच लक्षात ठेवा. आता बदली उत्पन्न म्हणजे काय असतं हे महत्वाचं. म्हणजे बदली उत्पन्न म्हणजे काय की विविध उपयोगी मधून नाही का आकर्षित करण्यासाठी, म्हणजे जे आपण काही वापरतो ना, म्हणजे काय की अन्य व्यवसायात आकर्षित करून घेण्याचा मोबदला म्हणजे त्याला बदली उत्पन्न म्हणतात. म्हणजे काय की बदली उत्पन्न प्लस अतिरिक्त वेतन, म्हणजे याच्यामध्ये काय की खंड जसं की रेकॉर्डिंग यांनी सांगितलं रेकॉर्डिंग, आणि प्लस त्यामध्ये नाही का मायनस आपण काय करायचंय की जो खर्च पेक्षा जास्त उत्पन्न म्हणजे मिळतीपेक्षा, तर हे जर आपण याला हे अधिक केलं त्याच्यातून आपल्याला काय म्हणतं? बदली उत्पन्न लक्षात ठेवा. नंतर आता पुढचे बघा एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथड म्हणजे खर्च मेथड बघा. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे जे मेथड आहेत ना याच्यामध्ये नाही का जो उपभोग खर्च आहे
प्लस गुंतवणूक खर्च आणि सरकारचा खर्च प्लस आयात निर्यातीचं नाही का जे मूल्य आहे ना ते काउंट करणं म्हणजेच एक्सपेंडिचर मेथड. जर एका वर्षात संस्थांनी किंवा शासनाने केलेला खर्च आणि प्लस त्याच्यात निव्वळ निर्यात मूल्य अधिक करणं म्हणजे एक्सपेंडिचर मेथड. म्हणजे सी म्हणजे कन्झम्पशन, नंतर आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर आणि त्याच्यामध्ये कंसात नाही का प्लस बेरीज मध्ये नेट एक्सपोर्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट नेट जे आपल्याला आले ते. आणि याच्यामध्ये काही कन्सर्न आहेत जसं की याच्यामध्ये आपण डबल काउंटिंग वगैरे आवड करतो, वस्तू विनिमय पद्धत जे आपण मोजत नाही, घसऱ्याच्या अडचणीत मोजण्याच्या आणि कधी कधी बेकायदेशीर मार्गाने पैसा जुगार मटका वगैरे नाही का ते मोजणं आवड जातं. नंतर अर्थव्यवस्थेचं क्षेत्रीय तुलनात्मक महत्व जर एखाद्या मेथडने कळत असेल ती कोणती प्रोडक्ट मेथड आहे, कारण याच्यामध्ये नाही का वस्तू सेवाचं मोजणं आपण करणं सोपं जातं. नंतर जर उर्वरित जागांचा प्रभाव कसा आहे म्हणजे जगाचा प्रभाव आपल्या वर्ल्डचा प्रभाव जगाचा कसा आहे तर याच्यावरून नाही का आपण काय करतो एक्सपेंडिचर मेथड आपल्याला काउंट करता येते. मग एनएसओने काय केलं होतं की आपल्या सध्या नाही का दोनच मेथड वापरत होतो आतापर्यंत, कोणत्या उत्पन्न मेथड आणि प्रोडक्ट मेथड म्हणजे त्याला उत्पादन मेथड. आता हे जे आपले नॅशनल इन्कम कमिटी ना यांनी हेच केलं होतं. पण 2015 पासून नाही का एनएसओ म्हणजे नॅशनल जे हे सोशल नॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशन सॉरी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन तर यांनी काय केलं सोनी जे खर्च उत्पादन नाही का पद्धती मोजण्याचे नाही का आकडे आता ते आकडे पण देतात म्हणजे एक्सपेंडिचर मेथड पण ते आकडे आहेत हे लक्षात ठेवा. आता काही आता महत्वाचे कन्सेप्ट इथून पुढे. आता जीडीपी म्हणजे काय म्हणजे रेसिडेंट किंवा प्लेसवर जीडीपी डिपेंड असतो. म्हणजे एका वर्षात उत्पादन होणाऱ्या झालेल्या वस्तू आणि सेवा प्लस निर्यात आणि आयात ना तर त्याच्यामध्ये जे नेट आपल्याला जे बाहेरून भेटलेले त्यालाच आपण काय म्हणतो माहिती का जीडीपी म्हणायचं. कळलं. नंतर नेट जीडीपी म्हणजे काय जीडीपी मायनस डिप्रेशन म्हणजे घसरण्याची मदत केला तर आपल्याला नेट जीडीपी म्हणजे एनपी भेटतं. नंतर आता जीडीपी डिफ्लेटर काय असतो बघा, जर आपण रिअल जीडीपी काढला म्हणजे जो अडजस्टेड बेस इयर काय जीडीपीचा आपला 11-12 तर आपल्याला काय होतो रिअल जीडीपी तो म्हणजे नॉमिनल जीडीपी म्हणजे जो इन्फ्लेशन बेस असतो. जर नॉमिनल जीडीपीला आपण जर रिअल जीडीपीने जर भाग केला तर आपलं काय होतो जीडीपी डिफ्लेक्टर येतो. नंतर आता बघा पुढचं महत्वाचं आता जीडीपी आणि एक ग्रॉस व्हॅल्यू हे असतं ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. तर ज्यावेळेस ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन लक्षात ठेवा ते जीडीपी ऍट मार्केट प्राइस असतं. नुसतं फक्त जीडीपी म्हणलं तर जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट असतो. त्याचं खाली बघू आपण. आता याच्यामध्ये 3 आपल्याला गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये फक्त पहिलं की फॅक्टर कॉस्ट म्हणजे प्राइस एकदम बेस लेवलला ज्यावेळेस तुम्ही जस्ट प्रोडक्ट नाही का सर्व वस्तू म्हणून बनवलेला आहे. दुसरा असतो तो बेसिक कॉस्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही ऍडिशन होऊन नंतर बेसिक कॉस्ट येतो. आणि तिसरं असतं ते मार्केट कॉस्ट म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होऊन नाही का मार्केट कॉस्ट येतो. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की फॅक्टर कॉस्ट आणि बेसिक कॉस्ट याच्यामध्ये कसं जातं. आता याच्यामध्ये काय बघा जर आपण फॅक्टर कॉस्ट सोडून जर बेसिक कॉस्ट कडे जात असं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन टॅक्सेस ऍड करायचे आणि प्रोडक्शन सबसिडीज वजा करायचे. कळलं. हे कुठून जातात फॅक्टर कॉस्ट कडून बेस कॉस्ट कडे. जर बेस कॉस्ट कडून आपल्याला जर फॅक्टर कॉस्टला वापस जायचं असेल जसं लाल बाणाने दाखवलंय तर मग याच्यामध्ये उलट करायचं म्हणजे ज्या प्रोडक्शन सबसिडी आपण वजा करत होतो ना ते आता अधिक करायच्या आणि जे प्रोडक्शन टॅक्सेस वजा हे करत होतो बेरीज करत होतो वजा करायचं हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आपण अर्लियर ज्यावेळेस आपण जीडीपी मोजायचो ना तो कशाने मोजायचो तर हा फॅक्टर कॉस्ट प्राइस वर मोजतो. त्यावेळेस बेस येईल ना 4-5 होता. नाही जीडीपी डिफ्लेटर काढताना 100 ने गुणत नाही त्याला तो काही पर्सेंटेज मध्ये नसतो जीडीपी डिफ्लेटर. हा आता बघा त्याला फक्त कसं असतं माहितीये का नॉमिनल जीडीपी डिवाइड बाय रिअल जीडीपी असंच असतो. तो काही पर्सेंटेज नसतो बोलण्यासाठी. आता बघा याच्यामध्ये पुढचं महत्वाचं हे सांगतो मी फॅक्टर कॉस्ट आणि प्राइस आणि बेसिक कॉस्ट प्राइस आणि मार्केट. आता त्यावेळेस एखादी वस्तू नाही का एकदम फॅक्टर कॉस्ट मध्ये फॅक्टरी तयार होते लक्षात ठेवा. बेसिक कॉस्ट मध्ये ज्यावेळेस ती फॅक्टरीच्या बाहेर येते एकदम गेट पर्यंत लक्षात ठेवा त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 गोष्टी ऍड होतात. एक तर प्रोडक्शन टॅक्स ऍड होतो म्हणजे प्रोडक्शन मध्ये काही तयार करण्याचा आणि काही प्रोडक्शनला आपण काय दिलं सबसिडी दिलेली असते ती आपल्याला वजा करायची म्हणजे तो गेट पर्यंत आला म्हणजे त्याला काय आता बेसिक कॉस्ट झालं. आता गेट पासून आल्यानंतर तो मार्केटमध्ये जोपर्यंत येतो ना त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा प्रोडक्शन टॅक्स होतं बाहेर येतो त्यावेळेस त्याला सिंगल प्रोडक्ट टॅक्स लागतो प्रोडक्ट टॅक्स आणि मायनस प्रोडक्ट सबसिडीज ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला काय होतं मार्केट कॉस्ट प्राइस भेटते लक्षात ठेवा. आता जी मार्केट कॉस्ट किंवा प्राइस आहे ना तर यालाच आपण काय म्हणतो सध्याची जीडीपी ना आपण ती मार्केट कॉस्ट प्राइस वर मोजतो 2015 पासून आणि आताचा बेस आहे ना 2011-12 आहे. तर याला जर उलट जर तुम्हाला मागे जायचं असेल जर मार्केट कॉस्ट कडून जर बेस कॉस्ट काढायचं असेल तर जे उलट करायचं फक्त की प्रोडक्शन सबसिडी आपण जे वजा केल्यात ना ते ऍड करायचे आणि प्रोडक्ट टॅक्सेस ना जे ऍड केले ते वजा करायचे. लाल पाणी बघा वापस जाताना डायरेक्शन दिलेली आणि जे ब्ल्यू रेज ना ते वर येताना म्हणजे फक्त उलट करायचे चिन्ह आणि ऍड करायचं हे लक्षात राहू द्या.
नंतर आता नॅशनॅलिटी बघा, ज्यावेळेस तुम्ही आता जसं जीडीपी बघितलं, ग्रॉस डोमेस्टिक कसं होतं, प्लेस किंवा रेसिडेंटवर आधारित होतं, तसं जे नॅशनॅलिटी असते ग्रॉस नॅशनल, याच्यात एन नाही ना, एन म्हणजे नॅशनॅलिटी म्हणजे नागरिकांनी तयार केलं. तर याच्यामध्ये जर काढायचं म्हणलं जीडीपी काढतात समजा जीडीपी बेसवर, आणि त्याच्यात जर नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट जर ऍड केलं तर आपल्याला नाही का जो नेट नॅशनल प्रोडक्ट येतो त्या बेसवर आपण जीएनपी काढू शकतो. दुसरं असतं नेट नॅशनल प्रोडक्ट. आता नेट ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय की सिम्पली तुमच्या नागरिकांनी जरी ते फॉरेन मध्ये कमावलं असलं किंवा भारतामध्ये कमावलं असलं सगळं उत्पन्न मोजणं म्हणजेच काय तुमचं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे नॅशनल म्हणजे नागरिकांनी कमवलेलं, लक्षात ठेवा. आता नेट नॅशनल प्रोडक्ट, तर नेट नॅशनल म्हणजे काय की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट नाही, याच्यातून मायनस डी म्हणजे डिप्रिसिएशन केलं की तुम्हाला काय येतं, नेट नॅशनल प्रोडक्ट येतो. आता नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच दुसरं काही नसून तुमचं काय असते नॅशनल इन्कम किंवा त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असतं, लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं आपल्याला बघायचं ते पर्सनल इन्कम. आता पर्सनल इन्कम काय असतं, ज्यावेळेस तुम्ही आता जीडीपी काउंट केलेला आहे पहिलाच, जीडीपी मध्ये प्लस जर इन्कम रिसिव्ड बट अर्न, जर हे इन्कम ऍड केलं त्याच्यामध्ये नाही का इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न म्हणजे कसं असतं, जसं एम्प्लॉयमेंट भत्ते वगैरे असतात, नंतर सोशल सिक्युरिटी पेमेंट्स वगैरे, नंतर काही वेलफेअर स्कीम वगैरे, मॅटर्निटी बेनिफिट वगैरे, म्हणजे तुम्हाला इन्कम रिसिव्ड आहे पण नॉट अर्न, म्हणजे ते असं काही तुम्ही कष्ट करून भेटलेलं नाही पण तुम्ही ते अर्न केलेलं आहे, तर ते तुम्ही जीडीपी मध्ये ऍड करता, ते तर तुमचं काय असतं पर्सनल इन्कम असतं. पण याच्यात तुम्हाला एक गोष्ट मायनस करायची असते की इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड, म्हणजे इन्कम अर्न तुम्ही अर्न केलंय पण तुम्हाला ते रिसिव्ह झालं नाही. जसं की कसं असतं तुमचे प्रोव्हिडंट फंड वगैरे असतात, जे जॉब वगैरे करतात त्यांना माहिती असतं त्यांचा काही पगार कटून जात असतो, किंवा काही कॉर्पोरेट प्रॉफिट टॅक्सेस असतात, काही अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट टॅक्सेस वगैरे असतात, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही अर्न केल्या पण तुम्हाला ते भेटलेल्या नाही त्या वजा करतात. हे सर्वातून तुम्हाला काय भेटतं, मग तुमचं पर्सनल इन्कम भेटतं. कळलं? म्हणजे तुम्ही याच्यात ऍड काय करायचंय की तुम्हाला अर्न जे झालेलं आहे म्हणजे जे रिसिव्ह झालेलं आहे पण तुम्ही ते अर्न नाही केलेलं ते ऍड करायचे, आणि बेरीज काय करायचे की जे तुम्ही अर्न केलंय पण रिसिव्ह झालं नाही ते बेरी हे करायचे, त्याच्यामध्ये वजाबाकी करायची, हे लक्षात ठेवा. नंतर डिस्पोजेबल इन्कम काय असतं, पर्सनल इन्कम मायनस तुमचे जे टॅक्सेस वगैरे देऊन किंवा तुमचे जे सेव्हिंग राहून सगळं हे जे खाली शिल्लक राहतं त्यालाच काय म्हणायचं डिस्पोजेबल इन्कम तुम्ही वापरू शकता. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी काय असतं लक्षात ठेवा, पीपीपी. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय असतं म्हणजे का तुमचं कंपॅरिझन, म्हणजे एखाद्या बास्केटमध्ये जर 2-3 वस्तू असतील त्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला युएस मध्ये किती पैसे लागतात आणि इंडियात किती पैसे लागतात, कंपॅरिझन असतं ना, त्यालाच म्हणायचं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. म्हणजे खाली वर फॉरेनची प्राइस डॉलर आणि आपलं खाली डोमेस्टिक प्राइस म्हणजे आपली करन्सी, याचा जर रेशो काढला तर आपलं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जर पाहिलं तर इंडियाची इकॉनॉमी सध्या 3 नंबरला आहे जगामध्ये, आणि जर जीडीपी बेसवर पाहिलं तर इंडियाची इकॉनॉमी सध्या 5 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. नंतर आता आर्थिक वर्ष बघा, 1984 मध्ये नाही का एक एल.के. झा कमिटी आली होती, त्यांनी सांगितलं होतं की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आपलं आर्थिक वर्ष करा. आणि 2016ला पण एक डॉक्टर शंकराचार्य कमिटी आली होती, त्यांनी पण आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं करा म्हणलं होतं. पण सध्या आपलं आर्थिक वर्ष ना ते एप्रिल म्हणजे एप्रिल फुल असतं त्या टाइम मध्ये चालू होतं आणि 31 मार्च पर्यंत असतं, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये नाही का काय सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आपल्याला लक्षात ठेवायसाठी काही प्रश्न आले तर आपल्याला महत्वाचं जनरल प्रायमरी सेक्टर म्हणजे काय की जे एकदम बेसला असतं, कृषी सेक्टर वगैरे असतं ना, कृषी नंतर तुमचे फिशिंग वगैरे मायनिंग वगैरे नाही का जे एकदम बेस रॉ मटेरियल जे असतात ना त्याला प्रायमरी सेक्टर म्हणायचं. आता जे सेकंडरी सेक्टर असतात जिथे इंडस्ट्री म्हणजे काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होते, जसं इलेक्ट्रिसिटी गॅस वॉटर सप्लाय वगैरे किंवा कन्स्ट्रक्शन, ते सगळे सेकंडरी सेक्टर आहे. आता टर्शरी सेक्टर म्हणजे काय, साईडला चार्ट मध्ये तुम्ही पहा, टर्शरी सेक्टर म्हणजे काय की ज्या सेक्टरमध्ये नाही का काय होतं सर्व्हिसेस होतात, सर्व्हिसेस दिली जातात, जसं हॉटेलची सर्व्हिस आहे, ट्रेड सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, कम्युनिकेशन, काही ब्रॉडकास्टिंग आहे, फायनान्शियल रिलेटेड सर्व्हिसेस किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असो, डिफेन्स असो, त्या सर्व्हिसेस ना त्या थर्ड सेक्टर मध्ये. आता हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड सेक्टर तुम्हाला प्रश्न विचारत नाही, प्रश्न विचारतात तुम्हाला ते फोर्थ सेक्टर, त्याला आपण म्हणतो क्वार्टरनरी सेक्टर, आणि जे फिफ्थ असतं त्याला पंचम सेक्टर किंवा त्याला म्हणतो आता क्विनरी सेक्टर. तर याच्यामध्ये थोडं कन्फ्युज व्हायची शक्यता जास्त असते, तर ते तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस तुम्ही फोर्थ सेक्टर म्हणता, फोर्थ म्हणजे किंवा चतुर्थ क्वार्टरनरी सेक्टर असतं ना, त्याच्यामध्ये बघा जे इन्फॉर्मेशन बेस असतं किंवा कन्सल्टन्सी वगैरे किंवा स्टॅटिस्टिक किंवा रिसर्च डेव्हलपमेंट R&D वगैरे असतं ना, किंवा टेक्नॉलॉजी वगैरे, तर ह्या बेसिसवर जे असतं ना ते फोर्थ सेक्टर असतं. आणि फिफ्थ सेक्टर म्हणजे सेक्टर असताना हे जस्ट तुमचे इंटेलेक्च्युअल असतो. एक शब्द लक्षात ठेवायचं, फिफ्थ ते इंटेलेक्च्युअल, मग याच्यामध्ये समावेश फक्त तुमच्या नवीन आयडिया, काही नवीन टेक्नॉलॉजी असं, टेक्नॉलॉजी नाही नवीन टेक्नॉलॉजी हा शब्द महत्वाचा आहे.
कारण फोर्थ मध्ये पण टेक्नॉलॉजी, पण फोर्थ मध्ये काय नवीन टेक्नॉलॉजी, नंतर नवीन शोध असेल, रिसर्च वगैरे. याच्यामध्ये रिसर्च नाही, आता फोर्थ मध्ये पण रिसर्च आहे, पण याच्यामध्ये काय नवीन रिसर्च, हा मेन बेसिक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला नाही का 5 इकॉनॉमीचे जे सेक्टर ना ते क्लिअर झाले असतील मला असं वाटतं. आता पुढचं ग्रीन जीडीपी. ग्रीन जीडीपी म्हणजे कसं करतात, आपला जीडीपीच करतात, त्याच्यातून मायनस नाही का आर आणि मायनस ए करतात. आर म्हणजे काय की तुमचं एक्सपेंडिचर रिक्वायर्ड टू रिस्टोर इन्व्हायरमेंट कॅपिटल, तुमचं इन्व्हायरमेंट जे खराब झाले ते रिस्टोर करण्यासाठी तुम्हाला काय का जीडीपी मधून काही गोष्टी मायनस करावं लागणार. दुसरं ए मध्ये काय की एक्सपेंडिचर टू ओव्हर्ट किंवा अवॉइड द डिस्ट्रक्शन ऑफ इन्व्हायरमेंटल कॅपिटल, म्हणजे इन्व्हायरमेंट डिस्ट्रक्शन होऊ नये म्हणून काही गोष्टी अवॉइड करण्यासाठी काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हे दोन्ही जर मायनस केलं तर तुम्हाला काय होतं, तुमचा ग्रीन जीडीपी येतो. 2006 मध्ये बघा चायनाने याची स्टार्टिंग केली ती, पण स्टार्टिंगला त्यांना कळलं की ज्यावेळेस त्यांनी ग्रीन जीडीपी मोजला तर ते खूपच कमी भरला, त्यांनी ती सिस्टमच बंद करून टाकली 2007 ला, 1 वर्षातच. भारताला काय वाटलं काय, भारताने 2011 मध्ये प्रयत्न केला आणि एक कमिटी लक्षात ठेवा, पार्थ दासगुप्ता यांच्या अंडर नाही का आपण कमिटी बसवली आणि जिने की 2013 मध्ये अहवाल दिला, त्याचं काही नंतर एवढा झाला नाही. आता पुढचं आहे ती ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स. आता हे कोण दिलेलं आहे, एक भूतानचे एक चौथे राज्य बघा जिग्मे वांगचुक यांनी 1972 मध्ये दिला होता. आता याचे नाही का फक्त हे लक्षात ठेवायचे, आयएम किती, 9 आयएम म्हणजे डायमेन्शन, 33 इंडिकेटर येतं आणि 4 आधारस्तंभ आहेत. आता 9 डायमेन्शन लक्षात ठेवणं आवडेल, 33 इंडिकेटर आवड आहे, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे 4 आधारस्तंभ. आधारस्तंभ म्हणजे जनरल आहेत, गुड गव्हर्नन्स असतं, नंतर कल्चरल जे प्रिझर्वेशन असतं, कल्चर, कारण भूतान कल्चरवर वगैरे जास्त बरे, आणि नंतर मग इन्व्हायरमेंटचं तर ऑब्व्हियसली हॅपीनेसवर, आणि नंतर सस्टेनेबल सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर ह्या बेसिसवर नाही का आपण काय करणार, याचा जो इंडेक्स काढणार त्याला ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, आणि हा इंडेक्स भूतान जारी करतं आणि जगात एक नंबर तेच असते प्रत्येक वेळेस. तर हे अशा प्रकारे हा इंडेक्स आहे. आता काही थोडं पुढे नाही का काही आपल्याला नाही का चार्ट थोडे हे करायचे, कम्पॅरिझन मध्ये शिकवायचे, ग्राफ, कारण जेणेकरून नाही का तुम्हाला थोडी आयडिया यावा. आता यातलं नाही का सगळ्यात पहिला ग्राफ आहे ना तो फिलिप्स कर्व आहे, जो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की फिलिप्स कर्व लक्षात कसं ठेवायचं, ज्यावेळेस नाही का महागाई आणि कशाचा बेरोजगारीचा दर आहे, एकच लक्षात ठेवा, ज्यावेळेस महागाई वाढते त्यावेळेस बेरोजगारी एका पॉईंट पर्यंत कमी कमी होत जाते, पण बेरोजगारी जर महागाई जर खूपच वाढली तर बेरोजगारी परत कमी व्हायला लागते. तर फक्त एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये नाही का महागाई आणि जे बेरोजगारी दर आहे ना याचं काही इन्व्हर्स रिलेशन असल्यासारखे, म्हणजे एकमेकाला जर बेरोजगारी जर वाढली, बेरोजगारी नाही महागाई जर वाढली तर काय होणार, बेरोजगारी कमी कमी होत जाते, असंच लक्षात ठेवा. याला काय म्हणतात, फिलिप्स म्हणतात. नंतर लॉफर्स कर्व बघा, लॉफर्स कर्व. तर लॉफर्स कर्व आहे ना हा कर आणि शासनाचं कर संकलन. एकच लक्षात ठेवा, जेवढे मेडियम असते ना गोष्ट मधी कराची, तेवढे लोक नाही का चांगला कर देतात. जर तुम्ही कर एकदमच शून्य ठेवला तर काय होतं, मग गव्हर्नमेंटला तेवढं इन्कम भेटत नाही, आणि जर कर एकदमच वाढवला तर लोक पैसे भरत नाहीत. मग तुम्हाला कर कसा पाहिजे, एकदम मिडियम लेवल, जिथं की लोकांना बी चांगला वाटेल भरायला आणि गव्हर्नमेंटचं बऱ्यापैकी इन्कम रिकव्हर होईल. यालाच काय म्हणजे लॉफर्स कर्व आहे. आता लॉरेन्स कर्व तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, ज्यावेळेस नाही का जी समाजातील विषमता असते ना, लॉरेन्स आणि गिन्नी कोएफिशियंट दाखवतात. तर लॉरेन्स कर्व म्हणजे जी सरळ रेषा असते एकदम 45 मध्ये, तिला आपण लॉरेन्स कर्व म्हणतो, आणि जी वाकडी खाली पडली असते ना त्याला गिनी कोएफिशियंट मध्ये ते आपण काउंट करतो. गिनी कोएफिशियंट म्हणजे आता हे ना इनइक्विलिटीज आहे, म्हणजे 0 ते 1 मध्ये. कळलं? आता तुम्हाला सांगितलं सकाळीच मी की एखाद्या वेळेस जर एखादा इंडेक्स जर कसा आहे तर तो जर खराब इंडिकेटर असला तर जसं जसं वाढत जातो ना तसं तो खराब होत जातो. म्हणजे 0 ते 1 मध्ये 1 म्हणजे काय, सगळ्यात जास्त विषमता, आणि 0 म्हणजे सगळीकडे समानता. अशा प्रकारे ही लक्षात ठेवा. नंतर आता एंजल्स एक कर्व असतो का, एंजल्स कर्व म्हणजे काय आहे की एक जर्मनचे सायंटिस्ट होते, म्हणजे अर्थतंत्री, त्यांनी काय सांगितलं की जो उपभोग खर्च आहे म्हणजे कंझम्पशनचा खर्च आणि उत्पन्न नाही का याचा संबंध सांगितला. जसं जसं तुम्ही श्रीमंत होता ना तसं तसं तुमच्या प्राथमिक वस्तूवरील नाही का खर्चाची. आता यातले काही मुलं वगैरे आपल्यातले ज्यांचे उद्या परवा नाही का रँक वगैरे येतील, तर त्यांचा जो खर्च आज जो जेवणावर त्यांचा जो खर्च होतो ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांचा काय होईल उद्या, ज्या बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्या महागाच्या वगैरे किंवा ज्याला आपण म्हणतो ना की प्लेजरेबल थिंग्स असतात ना त्या गोष्टीवर जास्त खर्च होतो. म्हणजे तुमचा प्राथमिक वस्तूवरील खर्च आहे ना तो कमी होत जातो. तर यालाच काय म्हणतात, एंजल कर्व म्हणतात, हे लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे कुझनेट्स कर्व. तुम्हाला म्हणलं होतं मी अगोदर, कुझनेट्स कर्व म्हणजे काय दाखवतं हे, तर म्हणजे असमानता, म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस नाही का सुरुवातीला सरकार नाही का आर्थिक विकासावर लक्ष देतं आणि जी असमानता आहे ना त्यावर लक्ष देत नाही, मग काय होतं सुरुवातीला आर्थिक विकास तर होत राहतो. हे बघा तुम्हाला एक आर्थिक विकास होतात नाही का सुरुवातीला असमानता काय होती, वाढत वाढत जाते, पण ज्यावेळेस
आर्थिक विकास एका लेवलला जातो ना, ती असमानता पुन्हा पुन्हा कमी होत जाते. तर हा एक कर्व आहे. आणि दुसरा सेमच मग आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा रास आहे. ज्यावेळेस सुरुवातीला आर्थिक विकास होतो ना, त्यावेळेस नाही का पर्यावरणाचा डॅमेज जास्त होतो. ज्यावेळेस आर्थिक विकास एका लेवलच्या गेल्यानंतर पर्यावरणाचा डॅमेज ना पुन्हा कमी कमी व्हायला लागतो, हे लक्षात ठेवा. आता बाकी काही हे कर सुधारण्याच्या काही समिती येतात त्या वाचून घ्या, त्याच्यात काही एवढं हे महत्वाचं नाही. आता बाकी आपल्याला नाही का लिबरलायझेशन म्हणजे एलपीजी मध्ये नाही का दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर लिबरलायझेशन तरी झालं 1991 ला, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये नाही का दोन गोष्टी आहेत कंपॅरिझन मध्ये. एक असतं बघा जे की मायक्रो स्टॅबिलायझेशन मध्ये, त्याच्या अंदर म्हणजे एकदम आपली इकॉनॉमी स्टॅबिलाइज करायला कशा कोणत्या गोष्टी आणल्या होत्या. आणि दुसरे असते स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे तुमची इकॉनॉमी चेंज होते बऱ्यापैकी, याच्यामध्ये काही गोष्टी आणल्या होत्या. आता ज्यावेळेस तुम्ही मायक्रो स्टॅबिलायझेशन म्हणतात ना, तर हे कसं असतं माहिती का, हे एकदम ऍक्युट गोष्टी केलेल्या असतात. आणि ज्यावेळेस स्ट्रक्चरल इकॉनॉमी म्हणतो ना चेंजेस, हे खूप लॉंग टर्म चेंज असतात. आता मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणजे काय की तुमचं डिमांड वगैरे नाही का त्याचं तिथं ऍडजस्ट करणं, म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट असलं काम कमी करणं, चलनवाढ नियंत्रित करणं, व्यवहारातील जो समतोल ना तो नियोजन करणं वगैरे. नंतर रुपयाचं अवमूल्यन म्हणजे डिप्रिसिएशन वगैरे करणं. आता अशा प्रकारे नाही का ही म्हणजे सीबीआय ट्रिक आहे त्याची, त्यांनी की कन्सी, बॅलन्स आणि इन्फ्लेशन अशा गोष्टी हे करणं कंट्रोल. आता ज्यावेळेस स्ट्रक्चरल म्हणतो ना, स्ट्रक्चरल मध्ये तुमच्या खूप इकॉनॉमीमध्ये मेजर चेंज येतात. जसं की पुरवठा व्यवस्थापन, सप्लाय साईडवर काही मेजर चेंज करणं, औद्योगिक सुधारणा म्हणजे डायरेक्टच एखादी पॉलिसी वगैरे डिक्लेअर करणं, कर सुधारणा म्हणजे एकदम जसं जीएसटी बीएसटी आणणं, नंतर राजकोषीय म्हणजे तुमचे फिजिकल काही जर हे असेल तर चेंजेस आणणं, आणि दुसरे चलनविषयक किंवा वित्तीय सुधारणा करणं, आणि नियोजनाच्या सुधारणा म्हणजे प्लॅनिंग कमिशन आणि खाजगीकरण वगैरे. अशा प्रकारे हा चार्ट संपलेला आहे. तर याच्यानंतर जे पुढचे येतात ना, तो सुरू होतो आपले जे डेस्ले सर यांच्या पुस्तक पार्ट सेकंड मधल्या जेवढ्या स्कीम येतात त्या सगळ्या स्कीम आता इथं कव्हर होतात. मला सांगा आतापर्यंत तुमचं सगळं क्लिअर झालंय का, म्हणजे आता आपल्याला पुढचं घ्यायला. कमेंट मध्ये सांगा फक्त एकदम. आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे ना? आता बघा याच्यानंतरचे जे स्कीम आहेत ना हे खूपच इम्पॉर्टंट आहेत ना. आणि इकॉनॉमीमध्ये जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की डेट खूप इम्पॉर्टंट असतात. आता याच्यामध्ये एक एक डेट तुम्हाला पहिलं फ्लो चार्ट सांगतो, मग तुम्हाला आणखी आयडिया होऊन जाईल. आता इकॉनॉमीमध्ये बघा पहिले मी सांगतो की रोजगार योजना बघा. आता याच्यामध्ये पहिली जर पाहिली ना तुम्ही, ते बघा 1980 ला 2 ऑक्टोबर 1980 ला कोणती स्कीम आली बघा, नरेगा आली बघा. नरेगा नाही, त्याला काय म्हणायचे, नरेगा म्हणजे नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंट प्रोग्राम. कधी आलं 2 ऑक्टोबर 1980 ला आलं. नंतर बघा 15 ऑगस्ट 1983 ला कोणती स्कीम आली बघा, नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. नंतर ह्या दोन्ही स्कीम एकत्र करून 1 एप्रिल 1989 ला काय आली, जवाहर रोजगार योजना. तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही जवाहर म्हणता ना तर ती योजना कशासाठी असते, ग्रामीण भागासाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही नेहरू म्हणता ना ती योजना शहरी भागासाठी असते. मग एक्झॅक्ट 10 वर्षांनी 1 एप्रिल 1999 काय झालं, जवाहर रोजगार योजना होती ना तिचं काय केलं त्यांनी, जवाहर ग्राम समृद्धी योजना नाव केलं. आणि 2 ऑक्टोबर 1993 ला जे एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम आणि जे नंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना हे दोन्ही एकत्र करून 25 सप्टेंबर 2001 ला त्यांनी काय केलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना चालू केली. नंतर 2004 ला एक नॅशनल फूड फॉर ऑल प्रोग्राम चालू होता. तर मग या दोन्हीला एकत्र करून एका 2 ऑक्टोबर 2006 ला त्यांनी काय केलं की आपलं नरेगा म्हणजे नॅशनल रुरल गॅरंटी स्कीम आणली. आणि त्याचा जो ऍक्ट होता तो 2005 चा होता. योजना 2 फेब्रुवारी 2006 पासून चालू झाली. नंतर आता 2 ऑक्टोबर 2009 ला त्यांनी काय केलं, हिला महात्मा गांधी नरेगा नाव दिलं. आणि नंतर 8 मे 2012 रोजी नाही का जे मिहिर शाह होते ना यांच्या म्हणजे त्यांनी कमिटी होती, त्यांनी काय केलं, शिफारस दिली. आणि त्याच्यानंतर आपण मनरेगा 2.0 चालू केलं. नंतर 1 सप्टेंबर 2016 पासून आपण काय केले, जिओ मनरेगा म्हणजे त्याला जे असतात ना म्हणजे कोऑर्डिनेट्स वगैरे कोणते स्ट्रक्चर वगैरे तयार केले असं त्या टाइप मध्ये ही लॉन्च केलं आपण ऍप. नंतर 19 जून 2017 रोजी काय केले, आता जन मनरेगा आणला आपण. नंतर 28 मार्च 1972 रोजी महाराष्ट्राने बघा, आता महाराष्ट्राची रोजगार हमी योजना आली 72 ची होती. आणि महाराष्ट्राचा जर कायदा विचारलं तर तो 1977 होता, महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा 1977. नंतर आता हे सगळं काय होतं मनरेगाचं पूर्ण आपण पाहिजे. नंतर आता पुढची ती महत्वाची स्कीम ती
IRDB म्हणजे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा कधी आला होता? 2 ऑक्टोबर 1980 मध्ये. नंतर 15 ऑगस्ट 1979 मध्ये काय झालं? ट्रायसिम आलं होतं. नंतर सप्टेंबर 1982 मध्ये डॉकर आलं होतं आणि एप्रिल 1988 मध्ये मिलेनियम वेल स्कीम आली होती आणि जुलै 1992 मध्ये सिद्ध आलं होतं आणि फेब्रुवारी 1997 मध्ये गंगा कल्याण स्कीम आली होती. तर ह्या सगळ्या 6 स्कीम हे महत्वाचं लक्षात ठेवा. या सगळ्या 6 स्कीम एकत्र करून आपण कोणती आणली होती? 1 एप्रिल 1999 ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तुम्हाला मी सांगितलं होतं की 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळं या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेवढ्या पण स्कीम आल्या त्यांना सगळ्याला आपण काय म्हणतो? सुवर्ण जयंती. सगळ्यात नाव आहे सुवर्ण जयंती. आता सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तुम्हाला कळलं असेल कधी आलेली? 1999 ला. आणि 1997 ला काय आली? सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आली होती. लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं 3 जून, आता ह्याच योजनेचं जी 1999 योजना आली बघा, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना म्हणजे IRDP. हिच बघा 3 जून 2011 ला हिला नाव काय दिलं त्यांनी? NR म्हणजे नॅशनल रूरल लाईव्हलीहूड, NRLM नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन नाव दिलं. 29 मार्च म्हणजे सध्या हिचं काय दिलंय? डे NRLM म्हणजे सध्या हिचं नाही का दीनदयाल उपाध्याय नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन असं नाव दिलं. आता ज्यावेळेस नाही का NRLM म्हणजे नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन होतं ना, याच्या अंडर त्यांनी काय केलं? एक नॅशनल किंवा आजीविका स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणला होता. तर तो 25 सप्टेंबर 2014 रोजी नाही का त्याला दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना योजना ह्या नावाने चालू केला होता. नंतर 2015 मध्ये त्यांनी काय केलं? एक नॅशनल पॉलिसी आणली फॉर स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप. आणि नंतर 21 ऑगस्ट 2011 त्यांनी हिमायत स्कीम आणली. लक्षात ठेवा, हिमायत. आणि जून 2013 ला उम्मीद स्कीम आणली होती आणि जून 2013 ला एक रोशनी स्कीम. तर ह्या सगळ्या स्कीम नाही का कशासाठी होत्या? या स्किल डेव्हलपमेंटच्या, हे लक्षात ठेवा. नंतर 15 जुलै 2015 मध्ये त्यांनी एक नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन आणलं होतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. 15 जुलै 2015 ला. नंतर 6 जून 2013 ला त्यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी आणली होती आणि 31 जुलै 2008 ला त्यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कोऑपरेशन आणलं होतं. ते 2008-9च्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होते. नंतर मार्च 2009 मध्ये त्यांनी काय केलं? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी आणली होती. तिलाच आपण 2015 मध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेम ठेवलं आणि त्याच्या फक्त इंटर्नशिप वर्ड टाकला. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर्नशिप पॉलिसी लक्षात ठेवा आपली कधी? 2015 ची. नंतर 27 डिसेंबर 2013 ला त्यांनी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आणलं होतं. नंतर 11 ऑक्टोबर 2017 ला त्यांनी संकल्प स्कीम आणली. लक्षात ठेवा, संकल्प आणि स्ट्राईव्ह एकाच दिवशी आले होता. 11 ऑक्टोबर 2017 आणि 11 ऑक्टोबर 2017. नंतर जे आता हे सगळ्या स्कीम कशा आहेत? स्किल डेव्हलपमेंटचे येतात. त्यांनी नाही का एक तक्षशील पोर्टल आणलं होतं. हे कशासाठी होतं? जे प्रशिक्षक म्हणजे टीचर आणि म्हणजे टीचर आणि स्टुडंट यांना एकत्र कनेक्ट करण्यासाठी म्हणजे स्किल ज्यांना पाहिजे त्यासाठी कोणतं हे आणलं होतं पोर्टल? लक्षात ठेवा, तक्षशील. नंतर 10 ऑक्टोबर 2018 त्यांनी काय केलं? NCVT म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल अँड एज्युकेशनल ट्रेनिंग NCVT आणलं होतं. लक्षात ठेवा. तर ते कसं आणलं होतं की 1956 एक NCVT नॅशनल काउन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग होतं. त्याला मॉडिफाईड करून 2008 मध्ये त्यांनी नॅशनल काउन्सिल आणि व्होकेशनल ट्रेनिंग हे आणलं होतं, एज्युकेशन ट्रेनिंग. नंतर 15 जुलै 2015 लक्षात ठेवा त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणली आणि 15 जुलै 2009 ला त्यांनी हुनर से रोजगार तक जी एक योजना आणली होती. आणि 18 मार्च 2015 ला त्यांनी PM कुआ म्हणजे काय? प्रमोद महाजन. आता हे कौशल्य विकास नाही का प्रमोद महाजन का त्यांचं उद्योजकता विकास अभियान. तर हे महाराष्ट्राचे, याच्यावर एकदा प्रश्न विचारला होता तर डेट लक्षात होतं 18 मार्च 2015 महाराष्ट्राचे. आता नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क आहे ना, हे कधी कधी तयार झाले? 1975 नंतर 88 आणि 2005 मध्ये. तर नॅशनल स्टेअरिंग कमिटी होती ना, ती प्राध्यापक यशपाल यांच्या अंडर होती. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे नाही का आपण हे पाहिले रोजगाराच्या योजना. आता याच्यामध्ये चार्ट येतं पण तिथं काही क्लिअर दिसत नाही. ते क्लॅरिटी कॉम्प्रोमाइज झाली वाटतं. आता बघा काही नंतर आता आवास योजना बघा दुसऱ्या. आता आपण कोणत्या योजना पाहिल्या? एम्प्लॉयमेंटच्या, रोजगाराच्या. त्याच्यामध्ये बघा आपण नॅशनल रूरल मिशनच्या पाहिल्या. त्याच्यामध्ये जे अर्बन लाईव्हलीहूड आणि रूरल लाईव्हलीहूड म्हणजे NRLM वगैरे पाहिल्या. त्याच्यानंतर आपण मनरेगा पाहिली. नंतर आपण कोणते जे स्किल डेव्हलपमेंटचे ज्या काही योजना होत्या त्या पाहिल्या. त्याची काही पॉलिसी मिशन वगैरे होती ते पाहिली. आता आपल्याला नेक्स्ट योजना पाहिजे त्या आवास योजना. आवास म्हणजे जे हाऊसिंगच्या, तुम्हाला घरकुल योजना म्हणतो ना, तशा प्रकारच्या योजना. आता याच्यामध्ये नाही का स्टार्टिंग कधी झालं बघा? 9 जुलै 1988 मध्ये पहिल्यांदा नाही का नॅशनल हाऊसिंग बँक आली बघा.
नंतर नॅशनल हाऊसिंग पॉलिसी कधी आली बघा, 1988 ला झाली. नंतर नॅशनल हाऊसिंग अँड हॅबिटेट पॉलिसी कधी आली, 2007 ला. खूप महत्वाचे, म्हणजे नॅशनल हाऊसिंग मध्ये डेव्हलपमेंट कशी होत गेली. पहिले बँक होली, नंतर पॉलिसी आली 88 ला, 2007 ला हाऊसिंग प्लस हॅबिटेट पॉलिसी आली. नंतर रेरा ऍक्ट आला बघा, 2016चा ऍक्ट होता, खूप इम्पॉर्टंट आहे. मार्च 2016 मध्ये यांनी काय केलं, रेरा ऍक्ट आणला होता. नंतर रिअल इस्टेट वगैरे नाही का त्यांना रेग्युलेट करण्यासाठी. नंतर हा ऍक्ट कधीपासून लागू झाला, 1 मे 2017 पासून लागू झाला इंडियामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये 8 मार्च 2017 पासून लागू झाला, लक्षात ठेवा. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. नंतर आता प्रधानमंत्री आवास जे रुरल योजना आहे ना, तर तिचं मॉडिफिकेशन कसं झालं बघा. पहिल्यांदा बघा 1985 मध्ये का इंदिरा आवास योजना होती, तर ती सुरुवातीला नाही का जे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम त्याची भाग होती. नंतर जानेवारी 1996 मध्ये काय केलं, इंदिरा आवास योजना नाही का स्वतंत्र झाली, आणि 1 एप्रिल 2016 मध्ये काय केलं, तिला नाव दिलं प्रधानमंत्री आवास योजना. आणि तिचं उद्घाटन कुठं झालं, आग्र्याला झालं होतं. आणि कधी झालं उद्घाटन, 20 नोव्हेंबर 2016 झालं. नंतर आता ही प्रधानमंत्री आवास, आता पुढची ती प्रधानमंत्री अर्बन. आता अर्बनची कधी आली बघा, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये. याच्यामध्ये पहिल्यांदा काय झालं, 2 डिसेंबर 2011 रोजी वाल्मिकी आंबेडकर आवास योजना आली होती. तर तिचंच पुढे मॉडिफिकेशन होऊन नाही का इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम आला 2005 ला. आणि नंतर जून 2011 मध्ये काय झालं, राजीव आवास योजना आली, आणि 2013 पासून ही पूर्णपणे लागू झाले. नंतर हिचं नाही का 25 जून 2015 रोजी हिला आपण नाव केलं प्रधानमंत्री आवास योजना अर्बन म्हणजे शहरी असं नाव देण्यात आलं. आता महाराष्ट्रातील आवास योजना कशा होत्या बघा. महाराष्ट्रामधील जे आवास योजना होते ना, त्या आवास योजना पहिल्यांदा राजीव गांधी घरकुल योजना आली 2014 रोजी. नंतर नोव्हेंबर 2008 ला नाही का याच्यामध्ये नाही का रमाई आवास योजना, म्हणजे आपल्याला जर विचारलं तर हे हाऊसिंगच्या योजना हे लक्षात ठेवा, रमाई आवास योजना. नंतर मार्च 2013 मध्ये नाही का शबरी आवास योजना आली होती. आणि 2017 मध्ये बघा पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना जी खरेदी वगैरे यासाठी नाही का ती योजना आली होती. नंतर 1995 मध्ये स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी आली होती, हे एक लक्षात ठेवा. आता आपल्याला काही स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या थोड्याफार ज्या आपण वर ज्या योजना पाहिल्यात ना त्याच रिपिटेशन दिलं, त्यामुळे हे काही बघायची काही गरज नाही. आपण जे आताच वर बघितलं, फक्त हिमायत कुठं जाय जम्मू काश्मीरच्या तरुणांसाठी होती, उमेद कला होती जम्मू काश्मीरचेच ते मुलींसाठी उमेद होती, आणि रोशनी नाही का जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ना तिथल्या यांच्यासाठी होती. एवढंच, कारण ही योजना आपण आताच वर पाहिलेल्या आहेत. नंतर आपल्याला एक महत्वाचे आता पुढचं पाहिजे ते आपल्याला अन्न व पोषणाच्या योजना, म्हणजे फूडसाठी कोणत्या योजना होत्या. आता याच्यामध्ये नाही का जे आपण ऑलरेडी बघितलं चार्ट आहे ना, तो एकदा दाखवतो तुम्हाला की जो हे बघा इंदिरा आवास योजनेपासूनच प्रधानमंत्री आवास योजना रुरल आलेली, लक्षात ठेवा. रुरल कधी आलेली, 2016 ला आलेली. आणि आता जे ही होती वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, त्याच्यापासूनच आपली अर्बन आवास योजना आलेली, प्रधानमंत्री आवास योजना. तर अर्बनची ना 25 जून 2015 आलेली. जी 25 जून 2015 ना ही तारीख खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच दिवशी नाही का तुमचे स्मार्ट मिशन नंतर हे प्रधानमंत्री अर्बन ह्या 2-3 स्कीम नाही का एकाच दिवशी लॉन्च झाल्यात, हे लक्षात ठेवा. 25 मार्च 2000. आणि अमृत एक, कारण याच्यावर एकदा क्वेश्चन आला होता, प्रधानमंत्री आवास योजना. मला सांगा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का? आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का? हा, आता बघा पुढचं येते अन्न आणि पोषण योजना. बघा आता बघा अन्न आणि पोषण योजना. तर अन्न आणि पोषण योजना ना, तर ह्या बघा याचं विजन काय होतं बघा. 2022 मध्ये नाही का एक कुपोषण मुक्त भारत अशा टाइप मध्ये ही योजना चालू झाली होती. त्याची नॅशनल न्यूट्रिशनल स्ट्रॅटेजी होती ना, त्याच एक पार्ट होती. नंतर याच्यामध्ये त्यांचं काय होतं, 0 ते 3 जे वयोगटातली मुलं आहेत ना, तर त्यांना नाही का कुपोषण मुक्त करण्याचं आपलं टार्गेट होतं. ते कुपोषण मुक्तचा रेट होतं ना 3% कमी करायचं होतं आपलं होतं. जे प्रेग्नंट किंवा लॅक्टिंग वुमन वगैरे
तर यांचं जे कमी करायचं होतं ते 1/3 ने आपल्याला कमी करायचं होतं. नंतर बघा आता नंतर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2 आता हे नवीन आले लक्षात ठेवा. 2021-22 जे अर्थसंकल्प आहे ना त्याच्यामध्ये ह्या 4 योजना एकत्र केल्या तर प्रश्न विचारू शकतात की सक्षम अंगणवाडी आणि पोषण याच्यामध्ये नाही का 4 कोणत्या योजना एकत्र केल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ICDS, नंतर पोषण 2.0, नंतर सबला स्कीम आणि नॅशनल क्रेचे म्हणजे पाळणा घर वगैरे नाही का. तर अशा 3 स्कीम त्यांनी एकत्र करून काय केलं होतं, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 तर ही स्कीम लॉन्च केली होती. नंतर पोषण 2.0 काय तर कधी आले बघा 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन आलेलं लक्षात ठेवा. आणि कुठून आलं तर झुंझुनू राजस्थान मध्ये जिल्हा आहे तिथून आलं होतं. तर मिशन 2025 काय बघा, तर याच्यानंतर बघा आता स्टंटिंग जर म्हणलं तर 2018 मध्ये नाही का 38% होतं, ते 2025 पर्यंत नाही का आपल्याला ते 25% आणायचं होतं. नंतर जर हे म्हणलं याच्यामध्ये पर्सेंटेज जर म्हणलं ना तर स्टंटिंग बघा 2% पर इयर आपल्याला कमी करायचं होतं, म्हणजे टोटल 6% कमी करायचं. वेस्टिंग नाही का 2% पर इयर कमी करायचं, म्हणजे टोटल 6%. नंतर जे हे येतं लो बर्थ वेट आहे ते 2% पर इयर म्हणजे 6%. आणि अॅनिमिया फक्त महत्वाचा आहे कारण तो वेगळाच आहे, तो 3% आपल्याला कमी करायचा होता, म्हणजे टोटल किती तो 9% आपल्याला कमी करायचा होता. तुम्हाला फक्त विचारू शकतात की मिशन 2025 काय आहे, तर आता काय स्टंटिंग नाही का एकदम कमी करायचंय लक्षात ठेवा. 2025 पर्यंत 25% स्टंटिंग कमी करायचंय. ती सध्या 38 होतं ते 25% न्यायचे, म्हणून त्याला काय म्हणतो मिशन 2025. नंतर आता नॅशनल काउन्सिल ऑन इंडियाज न्यूट्रिशनल चॅलेंजेस, तर हे कधी चालू झालं जानेवारी 2018 मध्ये. 19 नोव्हेंबर 2018 रोजी नाही काय सबला स्कीम आली होती आपल्या 2010ला सबला स्कीम. नंतर ही स्कीम कशासाठी होती, स्कीम फॉर अडोलसंट गर्ल्स होते. याच्यामध्ये नाही का किशोर शक्ती ज्या योजना आणि जे किशोरवयीन जे मुलींसाठी जे राष्ट्रीय कार्यक्रम होते ना हे दोघांना एकत्रित करून नाही का यांनी ही बनवलेली होती. नंतर 2021-22 जो अर्थसंकल्प होता ना याच्यामध्ये आता आपण बघितलं सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 आणलेला आहे. नंतर 1900 आता ह्याच्यामध्ये नाही का जे मिड डे मील स्कीम पहिल्यांदा कुठं आली ती जर विचारलं तर लक्षात ठेवा, ती मिड डे मील स्कीम मद्रासमध्ये आली 1925 मध्ये. नंतर मग 15 ऑगस्ट 1995 मध्ये मिड डे मील स्कीम मध्ये भारतात सगळीकडे लावण्यात आली. तर 1997-98 पासून ती पूर्ण देशात करण्यात आली. आणि ऑक्टोबर 2007 मध्ये काय केलं, तिचं उच्च प्राथमिक जे म्हणजे 6वी ते 8वीच्या मुली आहेत ना त्यांना मुलं मुली त्यांना पण देण्यात आलं. तर ज्यावेळेस 2021-22 जो अर्थसंकल्प होता ना याच्यामध्ये मग मोदींनी काय केलं, त्यांना नाही का पीएम पोषण ना याच्यात ती पाठ बनवली. नंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती आणि निर्माण ज्या योजना आहेत ना त्या आता पूर्व प्राथमिक पर्यंत पण यांना आता आपण हे काय कव्हर करायचं, म्हणजे जे 3 ते 6 वयोगटातील मुलं आहेत ना त्यांना पण आपण कव्हर करणार आहेत. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार एक योजना महत्वाची, याच्यावर पण एकदा प्रश्न आलेला आहे. तर ही सुरुवात कधी झाली ती बघा 2015 मध्ये, आणि दुसरा टप्पा आता 2016 मध्ये त्यांनी लॉन्च केला होता. नंतर PDS बघा, आता PDS वर कधी कधी खूप प्रश्न विचारतात. ते PDS ही रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट प्लस सेंटर ह्या दोघांची पण आहे. आता PDS आहे ना काय आलेलं बघा जून 1992 मध्ये आलं, तर त्याला आपण RPDS म्हणायचं, म्हणजे रिव्हॅम्प्ड PDS हे आलं. नंतर 1997 मध्ये त्याला आपण TPDS म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आली. हे विचारतात कधी टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कधी आली, तर ती 1997 आली. नंतर 1 मे 1999 मध्ये काय केलं, महाराष्ट्राने निघाले 3 रंगाचे रेशन कार्ड. हे विचारतात खूप वेळा की 3 रंगाचे रेशन कार्ड म्हणजे जे असतं ना केशरी पिवळे वगैरे जे 3 रंगाचे रेशन कार्ड आहेत ते महाराष्ट्राने कधी चालू केले, तर ते 1999 मध्ये चालू केलेले. नंतर बघा 25 डिसेंबर 2000 मध्ये अंत्योदय योजना कार्ड आलेले बघा. याच्यामध्ये नाही का एक पांढरं नवीन एक कार्ड आलं, जे अंत्योदय म्हणजे जे गरीबातली गरीब आहेत ना त्यांच्यासाठी आपण एक नवीन स्कीम चालू केली. नंतर 25 डिसेंबर 2000 लाच अंत्योदय अन्न योजना आली. आणि 2002 नंतर नाही का आपण आता त्याला 35 किलो पर मंथ मध्ये त्यांना हे देतो. नंतर 1 एप्रिल 2000 पासून आपण काय केले, अन्नपूर्णा योजना आली, ज्याच्यामध्ये 10 किलो आपण अन्न फ्री देतो. नंतर 10 सप्टेंबर 2013 आपण काय केले, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आणलेला आहे. आणि हा रेट्रोस्पेक्टिव्ह लागू झालेला लक्षात ठेवा, म्हणजे तो 5 जुलै पासून लागू झाला 2013 पासून, म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह लागू झाला. त्याची डेट महत्वाची 10 सप्टेंबर 2013. नंतर 1 फेब्रुवारी 2014 नाही का महाराष्ट्राने याची अंमलबजावणी केलेली. नंतर आता जे केसरी रेशन कार्डात नाही का आणखीन 2 गट, म्हणजे ज्याचं ग्रामीण उत्पन्न जे 15,000 ते 44,000 पर्यंत आणि कुटुंब शहर आहेत ना त्याच्यामध्ये 15,000 ते 59,000 पर्यंत असे 2 गट केलेले आहेत. म्हणजे तेवढे काही महत्वाचं नाही. आता नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट ना याच्यामध्ये 4 पल्स लिस्ट आहेत.
डीप मध्ये विचारलं तर फर्स्ट ए ना त्याच्यामध्ये इश्युइंग प्राइस म्हणजे तुमची प्राइस किमती कशी ठरतात. सेकंड मध्ये नाही का पोषकांचा मानांक वगैरे काय, आणि थर्ड मध्ये काय की तुमची सिक्युरिटीची प्रोव्हिजन काय, आणि फोर्थ मध्ये काय प्रत्येक राज्याला किमान अन्नधान्याचं वाटप करणं हे महत्वाचे. नंतर 1 नोव्हेंबर 2016 रोजी नाही का नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट नाही का कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला. आलाय तरी 2013लाच, पण नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट ना संपूर्ण देशात कधी लागू झाला ते लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 2016ला. नंतर 1 जानेवारी 2020ला नाही का वन नेशन वन रेशन कार्ड आणलं, म्हणजे याच्यामध्ये नाही का 12 अंकी क्रमांक देण्यात आला, जसं की आपला आधार क्रमांक 12 अंकी. नंतर बघा 26 मार्च 2020 रोजी नाही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणण्यात आली, ज्यावेळेस कोरोना सगळीकडे आला होता. नंतर 20 मे 2020 रोजी नाही का फूड सिक्युरिटी फॉर मायग्रंट वर्कर आणण्यात आली, आणि 26 जानेवारी 2020 लाच महाराष्ट्राने एक शिवभोजन म्हणजे जिल्हावाईज एक कार्यक्रम चालू केला, आणि 1 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्राने नाही का शिवभोजन तालुका असं पण योजना चालू केली. तर अशा प्रकारे आपण ह्या अन्न पोषणाच्या सगळ्या योजना आपण पाहिलेल्या आहेत. तर ज्या पुढच्या योजना आहेत ना त्या आहेत पेयजल म्हणजे ड्रिंकिंग वॉटरच्या रिलेटेड पेयजल योजना. तर पेयजल योजना म्हणलं नाही का आंतरराष्ट्रीय जर जल सहकार्याचं जर वर्ष म्हणलं तर 2013 आहे. आता नॅशनल वॉटर पॉलिसी बघा आतापर्यंत 3 आले, 1987 एक नॅशनल वॉटर पॉलिसी, नंतर 2002 आणि 2012 नॅशनल वॉटर पॉलिसी आली. नंतर नॅशनल हेल्थ पॉलिसी बघा हे 3 आले आतापर्यंत, 1983 नॅशनल हेल्थ पॉलिसी, नंतर 2002 एक नॅशनल हेल्थ पॉलिसी, आणि 2017 रिसेंटची नॅशनल हेल्थ पॉलिसी. आता जल जीवन मिशन चालू कधी झालं बघा, आपल्याला हे महत्वाचं आहे 15 ऑगस्ट 2019. याच्या अंडर नाही का प्रत्येक व्यक्तीला जल जीवन मिशनच्या अंडर नाही का काय देणार, 55 लिटर पाणी देणार येतं, आणि म्हणजे 24 तास नळाला पाणी हे देण्याचं त्यांचं टार्गेट आहे. नंतर 1972-73 मध्ये नाही का एक असिलेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम आला होता. 1986 मध्ये नाही का नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन आलं होतं, 1986 राजीव गांधीच्या काळात आलं होतं, आणि 1991लाच मग राजीव गांधीचं ज्यावेळेस डेथ झाली ना मग या स्कीमला त्यांचं नाव देऊन टाकलं, जसं की राजीव गांधी नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन केलं. नंतर 25 डिसेंबर 2002ला याला सोजल धारा, आणि 1 एप्रिल 2009 नाही का नॅशनल रूरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम आणलं. नंतर मग जल जीवन मिशन शहरी, आता बघा शहरी किंवा अमृत 2 कधी चालू केले, 1 ऑक्टोबर 2021 ला चालू केले. आता 2016-17 मध्ये काय केलं की मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं म्हणलं तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम चालू केले होते, आणि 2002 मध्ये नाही का एक शिवकालीन पाणी जे साठवण योजना म्हणजे जे आपल्याला वॉटर स्टोरेज म्हणतो ना त्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना आणली. 2008-9 मध्ये महाराष्ट्र नाही का सुजल आणि निर्मल अभियान चालू केलं होतं, लक्षात ठेवा. आणि जल स्वराज्य हे जानेवारी 2014 मध्ये आलं होतं. आता बघा अटल भूजल योजना ही कधी आली, म्हणजे जे ग्राउंड वॉटर आहे ना ते स्टोर करण्यासाठी 2020-21 मध्ये आलेली. तुमच्या लक्षात ठेवा, तुमचं इयर जरी लक्षात आलं तरी तुमचं क्वेश्चनचं आन्सर निघतं, कारण बऱ्यापैकी जे बाकीचे ऑब्जेक्टिव्ह असतात ते आपल्याला माहित असतात, ते लगेच लक्षात येतात. क्वेश्चन फिरवतो फक्त इयरवर फिरवतो, त्यामुळं इकॉनॉमीचे जे इयर्स आणि डेट्स खूप महत्वाचे आहेत. आता स्वच्छ भारत मिशन कधी आले बघा, 2 ऑक्टोबर 2014 मध्ये. 1986 मध्ये एक सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम आलता मुंबईतलं. 1990 मध्ये काय दिलं त्याला टोटल सॅनिटेशन नाव दिलं, आणि 2003 मध्ये त्याला काय केलं निर्मल ग्राम पुरस्कार नाव दिलं. 2012 मध्ये 1 एप्रिल 2012 मध्ये त्याला निर्मल भारत अभियान नाव दिलं, आणि 18 एप्रिल 2018 मध्ये महाराष्ट्राने का ओडेपचा दर्जा भेटलेला आहे. आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2.0 हे कधी चालू केलंय बघा, पहिलं 2014 सुद्धा, आता 2.0 कधी चालू केलंय 19 फेब्रुवारी 2020 ला. आता याचं काय की ओडेप प्लस साठी याचा मेनली आपला प्रयत्न राहणार आहे. आता स्वच्छ भारत मिशन शहरीसाठी बघा हे कधी चालू केलंय 1 ऑक्टोबर 2021 लाच. नंतर गार्बेज फ्री सिटी तयार करणं याचं टार्गेट आहे. आता 2016 मध्ये त्यांनी स्वच्छता पखवाडा पण चालू केलं होतं, आणि 2018-19 मध्ये त्यांनी स्वच्छता कृती आराखडा वगैरे, तर हे छोटे मोठे कार्यक्रम चालू केले ते महत्वाचं नाही. आता सुजलम महत्वाचा कार्यक्रम तो कधी चालू केलाय 25 ऑगस्ट 2021 रोजी, आणि सुजलम सेकंड आहे ना तो 23 मार्च 2022 रोजी. आता एक गोवर्धन स्कीम आहे, तर याच्यामध्ये नाही का जे शेणखत वगैरे असतं ना त्याच्यापासून गॅस तयार करायचा आहे, त्यासाठी 30 एप्रिल 2018 चालू झालेली गोवर्धन स्कीम, लक्षात ठेवा. नंतर आता पुढची महत्वाची ना आता ऊर्जा किंवा इंधनाच्या स्कीम म्हणजे फ्युएल किंवा इलेक्ट्रिसिटी स्कीम. आता याच्यामध्ये नाही का सगळ्यात महत्वाची ती आपल्याला जे दिलंय ते 2012 मध्ये नाही का आंतरराष्ट्रीय जे काय होतं सर्वांना शाश्वत किंवा सस्टेनेबल ऊर्जा प्रोव्हाइड करणं टार्गेट होतं फ्युएल किंवा इलेक्ट्रिसिटीचं. नंतर 1 मे 2016 रोजी काय झालं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आली. तारीख महत्वाची 1 मे 2016 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर 10 ऑगस्ट 2021 रोजी काय केलं त्यांनी उज्ज्वला सेकंड आणली बघा.
16 आली, नंतर एक्झॅक्ट 5 वर्षांनी उज्ज्वला सेकंड आणली, नंतर पहल बघा, पहल किंवा त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ना, ते कधी आली बघा, 1 जून 2013 आली आणि 1 जानेवारी 2015 पासून पूर्ण ती देशात करण्यात आली. तर खूप वेळा विचारतात की पहल योजना कधी आली, ती लक्षात ठेवा, ती 1 जून 2013 ला चाललेली. आणि पुढचं महत्व होतं 4 एप्रिल 2015 नाही का गिव्ह अप किंवा गिव्ह इट अप. आता याच्यामध्ये नाही का खूप साऱ्या सबसिडीज वगैरे चालू केल्या होत्या, ते लक्षात ठेवा कधी आली ती 2015 मध्ये. आता 25 जुलै 2015 पासून नाही का दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आली. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, ग्राम ज्योती योजना कशी होती, खेड्याला टार्गेट करत होता आपण. आणि ज्याच्यानंतर सौभाग्य योजना आली बघा, 25 सप्टेंबर 2017 ला सौभाग्य योजना आली. तर तिच्यात आपण टार्गेट कशाला करत होतो की प्रत्यक्ष जे हे ना कुटुंबाला आपल्याला काय करायचं होतं की लाईट द्यायची होती. आता जी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना होती ना, तिचं टार्गेट होतं ना, तर ते खेड्यासाठी होतं, त्याच्यामुळे त्याला काही नाही. पण जे सौभाग्य योजना ना, याच्यामध्ये लक्षात ठेवा एपीएल म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन आणि बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, हे दोन्ही पण याच्यामध्ये टार्गेट आहेत. नंतर 15 डिसेंबर 2000 मध्ये आपण काय केले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली होती. आणि 28 ऑक्टोबर 2015 रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आलेली. याच्यानंतर आता पुढच्या आहेत त्या रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण भागाच्या स्कीम येतात. मला सांगा तुम्हाला स्कीम वगैरे समजलेत का? स्क्रीन आणि स्कीम वगैरे समजल्यात का? आणि स्क्रीन क्लिअर आहे का एकदा सांगा मला. ओके, आता डेट महत्वाचे, बाकी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वगैरे माहित असतात, त्यामुळे मी काही जास्त हे करत नाही एक्सप्लेन, कारण ह्या स्कीम जुन्या आहेत, तुम्हाला माहितीच सगळ्या. आता रुरल डेव्हलपमेंट स्कीम बघा, आता ग्रामीण भागासाठी विकासासाठी कोणकोणत्या स्कीम आल्या. आता जे 5th 5 प्लॅन म्हणजे पहिला 5वा पंचवार्षिक योजना होती, याच्यामध्ये एका बेसिक मिनिमम सर्व्हिस प्रोग्राम आला होता. खूप इम्पॉर्टंट विचारू शकता, बेसिक मिनिमम सर्व्हिस प्रोग्राम कोणत्या योजनेच्या अंडर आलेला आहे, तो 5व्या योजनेच्या अंडर. नंतर मग 2000 ते 2001 मध्ये काय झालं, प्राईम मिनिस्टर ग्रामोदय योजना आली, म्हणजे जे ग्रामीण रुरल वगैरे नाही का याच्यासाठी. नंतर पुढच्या आली 2005-06 मध्ये काय झालं, भारत निर्माण योजना आली. आणि 11 ऑक्टोबर 2014 रोजी संसद आदर्श ग्राम रोजगार योजना आली. हिची तारीख खूप महत्वाची, कारण जे जयप्रकाश नारायण ना यांच्या बर्थडेच्या किंवा वाढदिवसाच्या दिवशी आली होती बघा, 11 ऑक्टोबर 2014 रोजी संसद आदर्श ग्राम योजना खूप महत्वाची 2014 आलेली. मोदी गव्हर्नमेंट तयार झाल्याच त्यांची म्हणजे पहिले याच्यामध्येच ती योजना आलेली, त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर 15 ऑगस्ट 2003 रोजी पुरा आलं. पूर म्हणजे प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज म्हणजे पुरा. नंतर 21 फेब्रुवारी 2016 रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरल अर्बन मिशन आलं बघा, हे महत्वाचं आहे. संसद आदर्श योजनाच्या 2 वर्ष अगोदर आलेलं आहे. संसद आदर्श योजना 2014 आली आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरल अर्बन मिशन आलं होतं. नंतर 9 ऑगस्ट 2017 रोजी मिशन अंत्योदय आलं होतं. आणि याच्यामध्येच नंतर नाही का पुढचं 24 एप्रिल 2018 मध्ये नाही का राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना अभियान आलं होतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नाही का जे ग्रामपंचायत वगैरे नाही का त्यांना डेव्हलप करायचे होते. नंतर अर्बन डेव्हलपमेंट स्कीम महत्वाच्या. आता 3 डिसेंबर 2005 मध्ये नाही का हे जन्नूराम म्हणतात त्याला, जन्नूराम असं लक्षात ठेवा. म्हणजे ते काय जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड किंवा रिन्युएबल मिशन आलं होतं. आता ही तारीख महत्वाची, 25 जून 2015 रोजी. याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेला 23च्या प्रिलिमला की अमृत मिशन हे कधी आलं, ते 25 जून 2015 आलं. त्याचं ना अटल मिशन फॉर प्रधानमंत्री आवास आणि याच्यासोबत अटल मिशन फॉर रुरल रिजनरेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्या सेम डेटला लक्षात ठेवा, अर्बन आवास योजना पण 25 जून 2015 चाललेली. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी की 25 जून 2015 नाही का तुमचं स्मार्ट मिशन पण याच दिवशी आलेलं. म्हणजे 2-3 स्कीम, म्हणजे ही एक तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. एक लक्षात ठेवा, 25 जून 2015 तुमचं अमृत आलंय, 25 जून 2015 ला तुमचं अर्बन आवास योजना आलेली, आणि 25 जून 2015 तुमचं स्मार्ट सिटी मिशन आलेले. नंतर अमृत जे सेकंड आहे ते कधी आलेले, 1 ऑक्टोबर 2021 ला आलेले. आणि हे अमृत सेकंड आहे ना, ह्याच दिवशी तुमचं करण्यात आले जल जीवन मिशन शहरी नाही का, ते एका दिवशी लॉन्च केलेले. आता जे काही व्हर्टिकल स्कीम असतात, व्हर्टिकल म्हणजे काय की ज्याच्यातून नाही का डायरेक्ट सेंटर कडून आपल्याला पैसा भेटतो, त्याला व्हर्टिकल म्हणायचं. तर याच्यामध्ये जो 20 कलमी किंवा 20 पॉइंट प्रोग्राम आहे, आणि जो कधी लॉन्च केला बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, आठवतंय का की महात्मा जे इंदिरा गांधी ना त्यांनी काय केलं, 25 जूनला आपल्या इथं काय केलं, 1950 ला आणीबाणी लावली होती. त्यांना खूप असं वाटलं होतं खूप क्रिटिसिझम वगैरे होतील, मग त्यांनी काय केलं की 26 जून म्हणजे एक्झॅक्टली 1 दिवसानंतर
त्यांनी काय केलं तर की 20 कलमी कार्यक्रम आणला होता, 20 पॉइंट प्रोग्राम. आणि तसाच नाही का एक 23 डिसेंबर 1993 नाही का MP लॅड स्कीम आली होती, मेंबर्स ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट. आता हे ऑलरेडी आपण पाहिले की याच्यामध्ये नाही का जे MP लॅड आहेत ना, तर यांच्यासाठी काय होतं की 5 कोटी रुपये प्रत्येक खासदाराला दरवर्षी देतात. म्हणजे एका खासदाराला तुम्हाला कळलं की एक वर्ष एक पूर्ण टर्म मध्ये 25 कोटी रुपये भेटतात. म्हणजे तुम्हाला कळलं त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे. कोणाला काही डाऊट आहे का विचारू शकतात बघा. कोणाला काही इश्यू आहेत का, डाऊट वगैरे काही असेल तर विचारा. नंतर मग आपल्याला आता पुढचं फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशन योजना घ्यायच्यात पुढच्या. कोणाला डाऊट वगैरे आहे काही विचारा. आता बघा पुढची महत्वाची ना वित्तीय समावेशनच्या योजना आहेत आणि याच्यावर नाही का एखाद तरी कोण येतोच. आता बघा 1975 मध्ये बघा RRB आल्या बघा, रिजनल जे RRB बँक आहेत ना ते आल्या होत्या. नंतर 12 जुलै 1982 मध्ये नाही का नाबार्ड आलं. तुम्हाला मी मग ट्रिक सांगितली होती, जर एखाद्या नाबार्ड आणि एक्झिम मध्ये जर कन्फ्युज होत असेल तर नाबार्ड काय शेतकऱ्याची म्हणून ती जुलैमध्ये आली आणि एक्झिम काय की जनरल आहे म्हणून ती 1 जानेवारीला 1982 ला आली ती. तर याच्यानंतर नाही का 2008 ला नाही का एक रंगराजन समिती आली ती बघा महत्वाची. रंगराजनने काय केलं की एक कमिटी ऑन फायनान्शियल इन्क्लुजन होती. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डेस्ले पार्ट 2 मध्ये थोड्याफार स्कीम असते नवीन, याचा जास्त काही नाही. तुमच्याकडे जुनं जरी असेल तर. आणि हे नाही का ही PDF नवीनच मधूनच बनवलेली, नवीन जे डेस्ले पार्ट 2 नवीन पुस्तक आहे त्याच्यामधूनच बनवलेली. तुम्हाला डेस्लेचं पुस्तक वाचायची गरज नाही. पार्ट 2 मध्ये त्यातलीच PDF आहे, त्यामुळे काही लोड घेऊ नका. नवीन पार्ट मध्येच PDF आहे. नंतर बघा आता रंगराजन समितीने यांनी काय केलं तर फायनान्शियल इन्क्लुजन वर नाही का काय बनवली होती, फायनान्शियल इन्क्लुजन कमिटी होती रंगराजन समिती, की आपल्याला जास्तीत जास्त फायनान्शियल किंवा वित्तीय समावेशन कसं करता येईल. मग शेवटी काय झालं, सप्टेंबर 2013 रोजी एक नचिकेत मोर कमिटी आली. ही कमिटी काय सांगितले, कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस आपल्याला जर द्यायचं असेल तर मग जे छोटे मोठे व्यापारी वगैरे नाही का यांना टार्गेट वगैरे करावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याला कोणती कमिटी, नचिकेत मोर कमिटी होती. मी माझा नंबर नाही का मी आता हे एकदा लेक्चर संपल्यानंतर ग्रुपवर शेअर करतो. तुम्ही लोड घेऊ नका, फक्त आता लक्ष द्या. मी ग्रुपवर नंबर शेअर करतो तुमचा, म्हणजे माझा नंबर शेअर करतो ग्रुपवर. आता याच्यानंतर बघा पुढचं जुलै 2015 मध्ये बघा एक दीपक मोहंती कमिटी आली. तर ही कमिटी कोणाची, RBIनेच बसवली होती. कशा होती की सेम परत फायनान्शियल इन्क्लुजन होती. म्हणजे मला कळलं असेल की रंगराजन कमिटी पण फायनान्शियल इन्क्लुजन होती, दीपक मोहंती कमिटी ना ती पण फायनान्शियल इन्क्लुजन होती. 10 फेब्रुवारी 2011 ला काय झालं, एक स्वाभिमान योजना आणली आणि ही कोणाची रिकमेंडेशन, डॉक्टर C रंगराजन यांच्या समितीने सांगितली होती. नंतर 29 सप्टेंबर 2010 ला आधार, आता ही तारीख महत्वाची, 29 सप्टेंबर 2010 ला आधार म्हणजेच 12 आकडी अंक नंबर द्यायला आला, देण्यास चालू झाली. याची सुरुवात कुठून झालेली महत्वाचे, नंदुरबार मधलं एक टेंबली गाव होतं आणि सगळ्यात पहिले जर आधार कार्ड कोणाला भेटलं असेल तर ती नाव लक्षात ठेवा, श्रीमती रंजना सोनवणे यांना सगळ्यात पहिलं आधार कार्ड भेटलेलं आहे. कधी तारीख लक्षात ठेवा, 2010 ची 29 सप्टेंबर 2010, 12 अंक दिला जातो. नंतर 3 मार्च 2016 नाही का आधार कायदा बघा, आधार जरी 2010 पासून चालू झाला असला तर त्याचा कायदा खूप लेट आलेला आहे. 3 मार्च कधी आलेला आहे, 2016 ला आधार कायदा चालू झालेला आणि 1 जानेवारी 2013 नाही का आपण हे DBT आणलेले, त्याचा पाठ झाला असेल. नंतर 28 ऑगस्ट 2014 काय झालं, प्रधानमंत्री जनधन योजना आली. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारतात. 28 ऑगस्ट, 15 ऑगस्टला त्याने भाषणात सांगितलं आणि 28 ऑगस्टला लॉन्च करून दिली. 28 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजना. आता याचे टप्पे कसे होते, 2015 पर्यंतचा एक टप्पा होता, 15 ते 18चा एक, आणि 18च्या नंतरचा आता तिसरा टप्पा चालू आहे. आता जाम ट्रिनिटी बघा, 2014-15 मध्ये बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं जाम ट्रिनिटी. आता 9 मे 2015 मध्ये नाही का शासन म्हणजे मोदींनी नाही का 3 याच्या स्कीम लॉन्च केल्या होत्या. कशा, म्हणजे हे असतं ना वित्तीय विम्याच्या, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिली प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना एकाच दिवशी लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा, 9 मे 2015, फक्त तारीख लक्षात ठेवा. आता जीवन ज्योतीमध्ये ना खूप मोठी जीवन ज्योती ना, याला जवळपास मला वाटतं 330 रुपये वर्षाला भरावं लागतात. जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्यात 12 रुपये भरावं लागतात वर्षाला. जीवन ज्योती म्हणजे तुम्हाला जे डेथ वगैरे होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते कव्हरेज देते.
नंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे ना, ते ऍक्सिडेंटल वगैरे त्याच्यामध्ये कव्हरेज देते. आणि अटल पेन्शन योजना तर माहिती आहे तुम्हाला. याच्यामध्ये नाही का एक 3,000 नाही का जे कामगार वगैरे ना त्यांना 3,000 1 ते 3,000 तुम्हाला पेन्शन भेटू शकते. नंतर 5 मार्च 2019 रोजी आता नवीन काय केलं त्यांनी, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली, जे रोजगार वगैरे नाही का त्यांच्यासाठी आणली. तारीख लक्षात ठेवा 2019 ला 5 मार्च 2019. तर अशा प्रकारे आपण रोजगाराच्या योजना किंवा ज्या बाकीच्या वित्तीय समावेशनच्या योजना आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्यात पुढचं पाहिलं ते आता पाहायचं ते प्रादेशिक समावेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो रिजनल इन्क्लुजन. आता रिजनल इन्क्लुजन मध्ये बघा जवळपास नाही का भारतामध्ये जर 16 स्टेट बघितले तर त्यातले 10 स्टेट ना ते फॉरवर्ड स्टेट आहेत आणि बाकीचे 6 स्टेट आहेत ना ते बॅकवर्ड स्टेट आहेत. आता बॅकवर्ड मध्येच नाही का बिहार, MP वगैरे असे खूप सारे स्टेट आहेत. आता याच्यामध्ये नाही का एक इम्पॉवर्ड ऍक्शन ग्रुप आलं होतं, तर त्यांनी नाही का 7 स्टेट हे खूप बॅकवर्ड आहेत असं सांगितलं होतं. नंतर मग काही स्पेशल कॅटेगरी स्टेट जसे की 11 स्टेट आहेत सध्या स्पेशल कॅटेगरी स्टेटचा क्रायटेरिया दिलता. आणि जर बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट टोटल भारतात 272 आहेत असे. आता जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीम म्हणजे लेफ्ट विंग म्हणजे काय की जे नक्षलग्रस्त म्हणलं तर सध्या 106 जिल्हे आहेत. आता आस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आणला होता तो सध्या किती 124 कशासाठी 124 सध्या जिल्ह्यामध्ये आपण चालू केलाय. आणि आस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम आणला आपण तो 500 तालुक्यात आपण चालू केलाय. 9 फेब्रुवारी 2018 मध्ये आलेला आपण एक कंपोजिट हेल्थ इंडेक्स पण आणला होता. तर हा कोणी आणलेला नीती आयोगाने. त्याच्यामध्येच नाही का त्यांनी हेल्थी स्टेट आणि प्रोग्रेसिव्ह इंडेक्स हा पण आणला होता. त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन आणि 5 डॉमिन आणि 24 इंडिकेटर वर आणला होता. आता जर स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स म्हणलं तर तो कशाचा होता 5 डोमेन आणि 44 इंडिकेटरवरच कुठलेला आहे नीती आयोगाने आणलेला आहे. आणि कंपोजिट इंडेक्स म्हणलं जर आस्पिरेशनल डिस्ट्रिक्टचा तर त्याच्यामध्ये का 5 थीमॅटिक एरिया आणि 49 इंडिकेटर होते. हा नीती आयोगानेच आणलेला आहे. आता आस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे ना तर हा कधी चालू झाला 5 जून 2018 चालू झाला लक्षात ठेवा. 2003 मध्ये नाही का याच्यामध्ये का राष्ट्रीय समविकास योजना आणि तो 10व्या 5 इयर प्लॅन मध्ये जवळपास 147 मध्ये आपण याला एक डिस्ट्रिक्ट कव्हर केली. नंतर 2007 मध्ये काय झालं माहिती का बॅकवर्ड रिजन किंवा ग्रँड फंड ना स्कीम देण्यात आली. त्याच्यामध्ये 272 डिस्ट्रिक्ट कव्हर होते. आता 5 ते 7 जानेवारी 2022 मध्ये काय केलं आस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम आणला. हे नवीन आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण आस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट बघितलं होतं त्याच्यामध्ये 124 जिल्हे सध्या. आता आस्पिरेशनल ब्लॉक म्हणजे तालुका लेवलचा. आता याच्यामध्ये काय 500 तालुके त्यांनी कव्हर केलेत. नंतर 22 मार्च 2005 रोजी त्यांनी केले पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंड म्हणजे ज्यावेळेस नाही का भारताची लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी त्यांनी काय केलं पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंड आणला होता. आणि 10 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांनी मिशन परिवार विकास आणलं होतं. आणि 20 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांनी सोजल योजना आणलेली. आणि 12 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांनी PM डिव्हाइन म्हणजे जे नॉर्थ ईस्ट वगैरे नाही का त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी स्कीम आणली होती. PM डिव्हाइन त्याची नॉर्थ ईस्ट साठी. आणि एक 7 प्रोग्राम म्हणजे सस्टेनेबल ऍक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल्स एक प्रोग्राम आहे तो 2017 ला आणला होता. आता महाराष्ट्राचं जर प्रादेशिक समतोल आणि समावेशन पाहिलं तर हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये 1983 मध्ये नाही का V.M. दांडेकर यांची एक समिती आपण नेमली होती. तर यांनी काय केलं फॅक्ट फाइंडिंग कमिटी पण म्हणतात. तर नंतर यांच्यानुसार नाही का आर्टिकल 371 आहे त्याच्यामध्ये नाही का 2 मध्ये नाही का 25/2019-94 मध्ये आपण 3 मंडळ चालू केले जसं विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ असं. नंतर 31 मे 2011 रोजी नाही का विजय केळकर समिती होती त्यांनी पण महाराष्ट्राचे संतुलित प्रादेशिक विकासासाठी नाही का डेव्हलपमेंट गॅप किंवा डेव्हलपमेंट डिफिसिट इंडेक्स आणावा असं सांगितलं होतं. तर याच्यावर लगेच प्रश्न बनतो की डेव्हलपमेंटल गॅप इंडेक्स किंवा डेव्हलपमेंटल विकास इंडेक्स असा कोणी दिला जाते विजय केळकर कमिटी होती. तर ह्याच विजय केळकरने आपल्याला GST पण यांनी सांगितलेलं हे लक्षात ठेवा. नंतर 29 जून 2006 रोजी महाराष्ट्र काय मानव विकास कार्यक्रम आपण चालू केलाय म्हणजे महाराष्ट्राचा 2006 ला. नंतर आता युनिव्हर्सल इन्क्लुजन आता यासाठी नाही का काही स्कीम आहेत त्या जसं की रैत बंधू स्कीम आहे ती याची तेलंगणाची ज्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला नाही का त्यांच्या हेक्टरनुसार पैसे देतात. नंतर PM किसान योजना आहे बघा किसान सन्मान योजना आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये नाही का शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात. आणि कधी चालू झाली 24 फेब्रुवारी 2019 रोजी 1 डिसेंबर 2018 पासून नाही का ती रेट्रोस्पेक्टिव्ह जरी ती 19 ला डिक्लेअर केली तरी 2018 पासून नाही का ती लागू झालेली. तर अशा प्रकारे नाही का आपण याच्या योजना पाहिल्या कोणत्या प्रादेशिक इन्क्लुजनच्या. आता पाहिजे त्या पुढच्या आरोग्याच्या योजना म्हणजे हेल्थ रिलेटेड हेल्थ आहे ना बघा 6 ते 12 डिसेंबर नाही का अलामटा
जे सिटी आहे कझाकिस्तानमध्ये, त्याच्या बेसिसवर नाही का एक अलामाटा डिक्लेरेशन तुम्ही खूप ऐकलं असेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रायमरी हेल्थ केअर ना ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आणि 2000 पर्यंत सर्वांना सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने लाभकार ठरेल असं आरोग्य सगळ्याला द्यावा, ही शासनाची म्हणजे त्यासाठी नाही का राष्ट्राने जबाबदारी घ्यावी आणि आरोग्याची जबाबदारी का सेवा यासाठी नियंत्रण त्याची गरज पडल्यास ती घ्यावी असं म्हणत होतं. कशामध्ये? अलामाटा डिक्लेरेशन. कशावर भरे? प्रायमरी हेल्थ केअरवर. नंतर बघा आता त्याच बेसिसवर 1943 मध्ये एक भोर समिती आली होती. तर ही समिती नाही का काय सांगते, हेल्थ सर्व्हे आणि डेव्हलपमेंटल कमिटी असं पण म्हणतात. तर 1953 ला नाही का एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आला 1953 ला. त्याच्यामध्ये नाही का 1953 चा एक नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम होता. नंतर 1958 मध्ये काय केलं, एक नॅशनल मलेरिया इराडिकेशन प्रोग्राम आणला. आणि 2005 मध्ये नाही का आपण काय केले, राष्ट्रीय गहन हिवताप नियंत्रण कंट्रोल प्रोग्राम आणला होता. आणि नॅशनल फ्रेमवर्क फॉर, नंतर आपण आता सध्या काय केले की हे महत्वाचं सगळ्यात, बाकीच नाही लक्षात आलं. सध्या आपलं काय नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया इलिमिनेशन हा कधी आलेला आहे किंवा हा किती वर्षासाठी ते लक्षात ठेवा, 2016 ते 30 मध्ये नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया इलिमिनेशन. म्हणजे आपल्याला मलेरिया आता कधी इलिमिनेट करायचं आहे? 2030 पर्यंत. नंतर आता पुढचं 1955 मध्ये आपण काय आणलं होतं, राष्ट्रीय हिवताप कंट्रोल नियंत्रण प्रोग्राम आणला होता. 2002 मध्ये आपण हत्ती म्हणजे त्याला एलिफंटासिस म्हणतात, तो याचं 2015 पर्यंत आपल्याला त्याचं निर्मूलन करायचं होतं, ते काय झालं नाही. 2017 मध्ये हत्ती पायाचं जे निर्मूलन नाही का, नंतर ते 2017 पर्यंत आपण पुन्हा ढकलण्यात आलं. तर 1990 मध्ये आपण काय केलं, काला आजार नियंत्रणाचा कार्यक्रम आणला होता. नंतर 2002 ते 2010 पर्यंत त्याचं निर्मूलन लक्ष होतं. नंतर ते ठरलं नाही म्हणून 2017 पर्यंत त्या टार्गेट पुन्हा एक्सटेंड केलं. नंतर लेप्रसी बघा, 1982 मध्ये आपण नॅशनल लेप्रसी इराडिकेशन प्रोग्राम आणला होता. आता लेप्रसी इराडिकेट करणं म्हणजे काय, 1000 मध्ये ऍटलिस्ट 10,000 मध्ये एक पेक्षा जर कमी पेमेंट भेटले तर म्हणायचं ते इलिमिनेट झालं. आणि असं शासनाचा आकडा आहे की शासन म्हणते की 2018 मध्येच आपल्या जर लेप्रसी इलिमिनेट झालाय असं शासनाचं म्हणणं आहे. अजून त्यांना असं इंटरनॅशनल सर्टिफिकेट भेटलेलं नाही. नंतर आता 1962 मध्ये आपल्याला देवी रोग आहे ना, तो इलिमिनेट झाला होता. तर तो त्याची तारीख जर नंतर ऑफिस म्हणलं तर 23 एप्रिल 1977 मध्ये भारत देवी मुक्त डिक्लेअर करण्यात आला. नंतर 1962 मध्ये आपण काय झालं, टीबीसी प्रोग्राम चालू केला. 1997 मध्ये नाही का RNTCD आपण डॉट्स प्रोग्राम आणलेला. 2000 मध्ये नाही का MDR म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स नाही का ट्युबरक्युलोसिस आपण आणला. आणि आता सध्या जर आपलं जर 2035 नाही का एन ट्युबरक्युलोसिस स्ट्रॅटेजी ती याची आहे, कोणाची WHO ची. आणि इंडियाचं म्हणलं ती स्ट्रॅटेजी नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर ट्युबरक्युलोसिस म्हणलं ती 2017 ते 25 आहे. म्हणजे आपलं ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन किती आहे, 2025 पर्यंत. आणि WHO म्हणलं तर किती आहे, 2035 पर्यंत. आता बघा ग्वायटरचा प्रोग्राम कधी आलेला आहे, 1962 मध्ये. 1992 मध्ये एक राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम आला होता. तर त्याच्यामध्ये नाही का त्यांनी सांगितलं होतं की आयोडीन डेली रिक्वायरमेंट किती, 100 ते 150 मायक्रोग्रॅम. नंतर 1975 तो कॅन्सरचा प्रोग्राम आला होता. 1976 तो ब्लाइंडनेस इलिमिनेशन प्रोग्राम आहे. 1982 ना तो मेंटल हेल्थ रिलेटेड आहे. 2014 मध्येच आपण नॅशनल मेंटल हेल्थ पॉलिसी पण आणलेली. आणि जो नॅशनल मेंटल हेल्थ ऍक्ट किंवा केअर ऍक्ट ना तो 2017 ला आहे. 1978 मध्ये आपण एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन आणला होता. 1985 मध्ये त्याला आपण काय केलं, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम केलं. आणि 30 नोव्हेंबर 2015 रोजी आपण काय केले, इंजेक्टेबल पोलिओ व्हॅक्सिन पण आणले. हे 2015 आहे, लक्षात ठेवा 2015. नंतर बघा पल्स पोलिओ प्रोग्राम आता WHO प्रयत्नाने आपण कधी आणलाय, 9 डिसेंबर 1995 ला पल्स पोलिओ प्रोग्राम चालू झालाय. आणि तारीख लक्षात ठेवा, 27 मार्च 2014 रोजी भारत हा पोलिओ मुक्त झाल्याचं आपण डिक्लेअर केले. नंतर मिशन इंद्रधनुष्य कधी आलेलं, 25 डिसेंबर 2014 रोजी आलेले. आता याच्यानंतर इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य पण आलेले. आता याच्यामध्ये सध्या किती टोटल 12 लसीत, हे लक्षात ठेवा. नंतर एड्स प्रोग्राम बघा, 1986 मध्ये नाही का देशात पहिला एड्सचा रुग्ण आढळ होता. त्याच्यानंतर आपण नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन 1992 आणि आपण चालू केलं, त्याला नॅको म्हणतात. नंतर नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डायबिटीस आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज वगैरे नाही का, कधी आलेले 4 जानेवारी 2008 रोजी. आता नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम कधी आला, 2007-8 मध्ये. आणि 1962 मध्ये नाही का एक मुदलियार कमिटी होती, तर त्यांनी पण हेल्थवर भरपूर काम केलेलं आहे. नंतर 1983 मध्ये नाही का नॅशनल हेल्थ पॉलिसी फर्स्ट आली ती. 2002 मध्ये आपली नॅशनल हेल्थ पॉलिसी सेकंड आली. आणि 2017 मध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी थर्ड आली. आता आपलं हे टार्गेट 2025 ते काही एवढे काही नाही. तर आता नॅशनल रुरल हेल्थ मिशन महत्वाची तारीख 12 एप्रिल 2005. आणि याच दिवशी नाही का आपलं जननी सुरक्षा योजना ही झाली बघा लागू. नंतर नॅशनल अर्बन हेल्थ मिशन कधी आले,
बघा रुरल आहे ना 5ला झालं, तर अर्बन खूप लेट आलेले 1 मे 2013 आले. आणि सध्या आता 1 मे 2013 रोजी नाही तर का आपण अर्बन हे जे रुरल मिक्स केलं ना, आता फक्त डायरेक्ट आपण त्याला नॅशनल हेल्थ मिशन म्हणतो. तारीख लक्षात असू द्या 1 मे 2013. तर नंतर पुढचं बघा 15 ऑक्टोबर 1997 नाही का आपण काय केले RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पण त्याचा पार्ट बनवलाय. नंतर जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 ला आलेली. तर याच्यामध्ये काय की आपलं ज्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ना त्या आपल्याला वाढवायच्यात. नंतर जननी शिशु सुरक्षा योजना हे कधी 2011 आले. याच्यामध्ये 3 दिवस जो आहार आहे ना डिलिव्हरी झाल्यानंतर आईला मोफत दिला जातो. 30 दिवसापर्यंत नाही का नवजात बालकाला पूर्ण सेवा दिली जाते. नंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा 0 ते 18 वयोगटातील जे मुलं आहेत ना त्यांच्यासाठी आता बाल स्वास्थ्य मध्ये कधी आलेलं आहे 2013 ला आलेलं आहे. याच्यामध्ये नाही का 4D वर काम करतात. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हा कधीचा आहे 2014चा आहे. याच्यामध्ये नाही का 18 ते 19 वयोगटातले मुलं आहेत ना या टार्गेट करतात. आता प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे कधी आहे 4 नोव्हेंबर 2014 म्हणजे जे बाळातपण वगैरे नाही का त्याच्यामध्ये घ्यायची काळजी वगैरे आणि जे हे म्हणजे प्रिनॅटल डायग्नोसिस वगैरे नाही का ते याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. नंतर राष्ट्रीय आयुष अभियान हे कधीच आहे 2014चे 15 सप्टेंबर 2014. प्रधानमंत्री स्वास्थ्य आयुष योजना याच्यामध्ये नाही का वेगवेगळ्या स्टेटमध्ये नाही का काय एम्स उभा करायचे. ती योजना कधीची 2016ची. आणि प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना याच्यामध्ये नाही का जे मोफत किंवा कमी पैशामध्ये नाही का औषध प्रोव्हाइड करणं ते कधी आले 2008 ला आली. नंतर अमृत फार्मासीज 15 नोव्हेंबर 2015 ला आली. नंतर कायाकल्प बघा हे कधी आलेली 15 मे 2015 मध्येच. आणि आयुष्यमान भारत 2018 आणि 19 मध्ये आलेली. त्याच्यामध्ये नाही का हेल्थ अँड वेलनेस सेंटर आपल्याला चालू करायसाठी म्हणजे जे प्रायमरी जे हे आहेत ना PSCच्या अंडर एक सब सेंटर असतात ना त्याला मॉडिफाय करायचे. कसं हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणून मॉडिफाय करायचे. तर ते कधी आले 14 एप्रिल 2018. आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही कधी आलेली 18 चालली पण ही 23 सप्टेंबर 2018 आलेली. याच्या आत नाही का तुम्हाला टर्शरी वगैरे हेल्थ केअर ते प्रोव्हाइड करणार आहेत. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही योजना विम्याची कधी 1 एप्रिल 2008 आणि सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स स्कीम ही कधी आली 1 एप्रिल 2016. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी कधी आली 7 जानेवारी 2019 आणि महाराष्ट्रातील एकात्मिक आरोग्य योजना महाराष्ट्रातील जर म्हणलं तर पहिली होती महात्मा ज्योती फुले जन आरोग्य योजना 2017 मध्ये तिचं नाव चेंज केलं. आता पहिली होती जस्ट आरोग्य योजना होती. नंतर तिला सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2017 पासून लागू आहे. अगोदर तिचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. अशा प्रकारे आपण ज्या सरांचं जो टॉपिक आहे ना म्हणजे पुस्तक आहे त्यातल्या सर्व स्कीम पाहिल्या आहेत. आता पुढचं पाहिजे ते आपले टॉपिक खूप महत्वाचं आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एखादा तरी क्वेश्चन पॉप्युलेशनवर असतोच. मला सांगा आता कमेंट मध्ये आवाज स्क्रीन क्लिअर वगैरे सगळं क्लिअर आहे का म्हणजे मग आपल्याला लगेच पॉप्युलेशन टॉपिक पाहायचं आहे. स्कीमचे बघा आपण डेट पाहिले आता तर त्या डेट नाही का तुम्ही स्वतः पण एकदा वाचून घ्या. एकाच जागेवर तुम्हाला सगळ्या डेट मी आणून दिलेल्या आहेत. तुम्ही जसे जसे डेट होतोय 1-2 दिवस वाचताना तुमचे डेट आपोआप पाठ होऊन जातील. थोडे कम्पॅरिझन मध्ये वाचत चला. हे डेट खूप इम्पॉर्टंट आहे. हे डेटवर तुम्हाला प्रिलिमला तर एखादा क्वेश्चन तर सुटेलच. मेन्सला तर खूपच इम्पॉर्टंट आहे डेट. ती जन औषधी योजना आहे ना ती ओके थांबा 1 मिनिट. नाही ही PM भारतीय जन औषधी परियोजना आहे ना ही अगोदर काँग्रेसच्या काळात पण 2008 ला एक चालू झाली होती लक्षात ठेवा. नंतर मोदीच्या काळामध्ये नाही का त्यांनी जास्त प्रमोट केले PM जन औषधी योजना. ही सुरुवात अगोदर झाली त्याची 2008 मध्येच. परियोजना वेगळी आहे ती जन औषधी वेगळ्या योजना लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये नाही का आता पुढचं बघा
आता आपल्याला पॉप्युलेशन बघायचं, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॉप्युलेशन. आता हा आहे ना थोडा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने थोडा जास्त डीप मध्ये, प्रिलिमला एवढा डीप येत नाही, पण तरी महत्वाचं पाहायचंय आपल्याला, कारण प्रिलिमला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता बघा पहिले पॉप्युलेशन. पॉप्युलेशन ना, आता थॉमस जे माल्थस तुम्ही एक सायंटिस्ट ऐकलं असेल, ते कोण होते याच्यावर. माल्थस इतका महत्व सायंटिस्ट आहे, काही पण विचारतात माल्थसवर. तर माल्थस कुठले होते बघा, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते बघा, ते ब्रिटिश अर्थतज्ञ होते. 1798 बघा ही डेट, इयर बघा 1798 त्यांनी काय केलं, अँड इसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. आणि 2023 चे जर तुम्ही मेन्स, 23 नाही सॉरी 22 जर मेन्स प्रिलिम याचा मेन्सचा जर पेपर पाहिला, तर त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट विचारलं की एस ए वन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन कधी दिले. म्हणजे माल्थसनी त्यांनी इयर विचारलं डायरेक्ट, कधी 1798. त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये, पॉप्युलेशन ना जिओमेट्रिक रेशन आहे. म्हणजे कसं की गुणिले असतं ना, 1 2 गुणिले 4 4 लगेच 8 8 लगेच 16, अशा प्रकारे पॉप्युलेशन वाढत जातं. पण पुढे ना हे ऍडिशननी किंवा अरिथमेटिक म्हणजे 2 अधिक 2 4 अशा 4 आणि 2 6 अशा प्रमाणे वाढत जातं, असं म्हणणं होतं त्यांचं. मग आपल्याला कंट्रोल कसं करतात पॉप्युलेशननी, त्यांनी सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चेक, म्हणजे जे आपोआप होतात, जसं की नॅचरल म्हणजे इन्व्हायरमेंट मध्ये काही फ्लड वगैरे होतात, डिझास्टर, वार वगैरे, याच्यामुळे पॉप्युलेशन आपोआप कंट्रोल होतं. आणि दुसरं होतं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह चेक, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक तर आर्टिफिशियल आपण काही मेथड वापरू शकतो, दुसरं म्हणजे काय की लेट मॅरेज म्हणजे काही उशिरा लग्न करणं, आणि तिसरं म्हणजे सेल्फ कंट्रोल. तर मग ह्या गोष्टीत ना, ह्या बेसवर त्यांनी काही पॉप्युलेशन आपण कंट्रोल करू शकतो असं सांगितलं होतं. आता महत्वाचा क्वेश्चन आपल्याला खूप वेळा विचारतात की माल्थीसियन ट्रॅप काय, याच्यावर पण एकदा प्रश्न आलेला आहे. माल्थीसियन ट्रॅप म्हणजे काय की याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय की जरी तुमचं उत्पन्न वाढलं, पण तरी तुमचं जे पर कॅपिटल इन्कम नाही का ते वाढत नाही. ते कशामुळे वाढत नाही, कारण ते सोबत नाही का तुमची लोकसंख्या वाढली असते. मग ह्या गोष्टीमुळं तुमचा विकास आणि पॉप्युलेशन याची जे लिंक आहे ना, हे बसवण्याचं काम कोणी केले, माल्थीसियन केले. त्यालाच आपण काय म्हणतो, माल्थीसियन ट्रॅप म्हणतो. म्हणजे तुमचं इन्कम जरी वाढलं तरी तुमचं पर कॅपिटल इन्कम वाढत नाही. कशामुळे, कारण पॉप्युलेशन एवढी वाढलेली असते. मग या बेसिसवर नाही का जे श्रीमंत युरोपियन, अमेरिकन वगैरे आणि गरीब देश, आफ्रिकन देश, याच्यामध्ये नाही का एक वेगवेगळी लाईन तयार झाली, याला म्हणतात ग्रेट डायव्हर्जन्स म्हणतात. खूप महत्वाचे माल्थीसियन ट्रॅप, त्या बेसवर काय झालं, ग्रेट डायव्हर्जन्सचा कन्सेप्ट आलेला आहे. नंतर एक पुढचा येतात हार्वे लाईफस्टाईनचा सिद्धांत. हा त्यांनी कधी दिला, 1993 मध्ये. त्यांचं काय म्हणणं होतं, जसं की जनरली पर कॅपिटल इन्कम जर कमी झालं तर काय होतं, लोकांना असं वाटतं की अधिक अधिक आपत्ती होऊ द्यावेत जास्तीत जास्त मुलं, म्हणजे ज्याने काय होईल, जास्त लोक अधिक कमवतील आणि उत्पन्न काय होईल, वाढेल. म्हणजे हार्वे लाईफस्टाईनने थोडं वेगळं मत दिलं की इन्कम कमी असेल तर जास्त मूलबाळ होतात. मग वरील जे चुकीचा जो तर्क होता ना, मांडणीमुळे लोकसंख्येत वाढ होते. मग हार्वे लाईफस्टाईनचा क्रिटिकल मिनिमम थिअरी दिली यांनी. त्यांनी काय म्हणलं की लाईफस्टाईनची त्रिसूत्री म्हणतात, याच्यानुसार नाही का, जर आपण लिव्हिंग स्टँडर्ड जर वाढवलं, जसं की केरळमध्ये लक्षात ठेवा, लिव्हिंग स्टँडर्ड वाढवलं, दुसरं लो लो बर्थ रेट केलं, आणि दुसरं पीसीए मध्ये जर वाढ केली आपण पर कॅपिटल इन्कम मध्ये, तर काय होतं की आपलं जे हे लोकसंख्या आपोआप घटते, असं कोण सांगितलेलं आहे, त्याला लाईफस्टाईल त्रिसूत्री म्हणतात. लाईफस्टाईलची त्रिसूत्री. आता एक रोजेस्टेन रोडने बघा, ज्यांनी की बिग बुश थेअरी दिली होती, तर त्यांनी नाही का ती कशासाठी दिली होती, जे अंडर डेव्हलप कंट्री ना त्यांच्यासाठी दिली होती. आता आपल्याला हे नॉर्मली जे पुढचे कन्सेप्ट येतं, इष्टतम पॉप्युलेशन, तर हे कन्सेप्ट नाही का आपल्या नॉर्मल रिसोर्सेस किंवा सोर्स मध्ये नाही येतं, आणि हे तुम्हाला मेन्स याच्यावर क्वेश्चन आले, प्रिलिमला पण येऊ शकतात. तर इष्टतम पॉप्युलेशन म्हणजे काय की किती एक्झॅक्ट पॉप्युलेशन, कोणती चांगली पॉप्युलेशन. आता कसं ठरवणार कोणत्या देशात किती पॉप्युलेशन, कोणती चांगली, तर यासाठी कन्सेप्ट आहे ना तो इष्टतम पॉप्युलेशन आहे. तर हे तुमचं वायसिम आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या पुस्तकामध्ये दिले येतं कन्सेप्ट. आता बोल्डिंग एक अर्थ त्यांनी काय म्हणलं की जर राहणीमानाचा दर्जा जर उंच होईल, असे अवरेज जे असेल ना, त्याच आपण काय म्हणणार माहितीये का, इष्टतम पॉप्युलेशन म्हणणार. नंतर दुसरा आहे तो डाल्टन. आता डाल्टनने काय म्हणलं की दरडोई उत्पन्न वाढ होतं, ती इष्टतम पॉप्युलेशन. आता एक पीटरसन त्यांनी काय म्हणलं की नैसर्गिक, जे सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणातील जग जास्तीत जास्त आर्थिक जर परतावा मिळत असेल, तर तीच आपल्याला काय माहितीये का एक्झॅक्ट आपली इष्टतम पॉप्युलेशन आहे. आता ते कार्ल सॉन्डर्स यांनी म्हणलंय की जास्तीत जास्त समाज कल्याण होणं म्हणजे इष्टतम पॉप्युलेशन. एस डी मॉरेत यांनी काय म्हणलंय की आर्थिक, सामाजिक किंवा लष्करी उद्दिष्ट दिलेल्या लोकसंख्येमुळे किंवा आकारामुळे जास्तीत जास्त आपल्याला परतावा भेटत असेल, तर तीच आपली एक्झॅक्ट म्हणजे इष्टतम पॉप्युलेशन आहे. आता एक वेरेट वॉर्नर यांनी काय म्हणले, पूर्ण रोजगार होणं, कारक जीवनमान होणं, नंतर दररोज कॅलरीमध्ये जवळपास त्यांनी सांगितले 2500 कॅलरी, नंतर पेक्षा जास्त आणणं, नंतर जे हे येतं
जे प्रौढ आहेत ना त्यांच्यावर जास्त बोजा होऊ नये आणि 50% जास्त नसलेल्या अन्नावर दरडोई खर्च, तर अशा प्रकारे जेव्हा होईल कंडिशन, तर त्याला आपण काय म्हणणार, ती जी पॉप्युलेशन त्या टाइमची, तर तीच म्हणजे ईस्टर्न पॉप्युलेशन असेल. जर दुसरे ते हेरल्ड डॉमर यांचे ग्रोथ थिअरी तर माहिती आपल्याला त्यांच्या, ते कुठले होते, हेराल्ड इंग्लंडचा होता आणि डॉमर रशियाचा होता. तर यांनी नाही का क्लासिकल याच्यावर नाही का त्यांची प्रोडक्शनवर त्यांनी भर दिलेला आहे, आणि जसले ते केन्सवादी होते ना त्यांनी इन्कमवर भर दिला आहे. तर डॉमर होता ना, तर यांनी काही वरील दोघांचं एक सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न केला, आणि त्या सिद्धांतानुसार नाही का त्यांनी काय वाढीचे प्रकार दिलेले आहेत. एक वॉरंटेड ग्रोथ असते ती म्हणजे सस्टेनेबल इकॉनॉमी, आणि दुसरं ऍक्च्युअल ग्रोथ आणि नॅचरल ग्रोथ वगैरे. आता याच्यानंतर आपल्याला जे पुढचं पाहिजे नंतर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी, ह्या महत्वाच्या आहेत कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता हे काय झालं, थोडं ब्लर झाले. आता याच्यामध्ये नाही का डेमोग्राफिक थिअरी बघा, ही कोणी दिलेली आहे, याची मांडणी ना ती थॉमसनी केलेली बघा, WM थॉमस. आणि तिला जर वैज्ञानिक शोध द्यायचं कोणी जर प्रयत्न केला तर तो कोण दिलाय, फ्रँक नॉस्टेन दिलाय. तर याच्यामध्ये नाही का जे पॉप्युलेशनच्या त्यांनी काय केले 5 स्टेजेस होते असं सांगितले डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या. मला असं वाटतंय की हा तुमच्यामध्ये नाही का फोटो क्लिअर आहे का तुमच्या याच्यामध्ये, पीडीएफ मध्ये नसेल मला वाटतंय. डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे फोटो क्लिअर आहे का, मला एकदा सांगा, नाही तर मी तुम्हाला काय करतो क्लिअर फोटो पाठवतो. आता फोटो ब्लर आहे ना, थांबा एक मिनिट. ओके ओके थांबा, ते काय झालंय, पीडीएफ जरा जास्त कॉम्प्रेस झालेली त्यामुळे थोडं ते ब्लर येते वाटतं. एकच मिनिट, मी थोडं वेगळं हे करतो. पॉप्युलेशन, आता क्लिअर एक सांगा मला, आता आला क्लिअर, तुम्हाला क्लिअर दिसतंय बघा डेमोग्राफिक ट्रान्झिशन, आता क्लिअर दिसत असेल जरा जास्त. हा आता बघा याच्यामध्ये नाही का तुम्हाला सांगितलं मी, थॉमस आणि जे फ्रँक नॉस्टेन यांनी काय केले 5 स्टेजेस दिलेले होते. आता याची प्रत्येक स्टेज महत्वाचे होता, कारण हा पीडीएफ थोडी ब्लर झाली. ते काय झालं, पीडीएफ खूप मोठी होती, मी ती थोडी कॉम्प्रेस केली आणि त्याच्यामुळे काय झालं बाकीच्या गोष्टी चांगल्या राहिल्या, पण ते फोटो आहेत ना थोडे ब्लर झाले. तर याच्यामध्ये बघा पहिली स्टेज बघा, आता पहिल्या स्टेजमध्ये काय आहे की जे नॉर्मल डेव्हलपमेंटची पहिली स्टेज असते ना, तर 5 स्टेजेस जे डेमोग्राफिक ट्रान्झिशन ना, याच्यामध्ये नाही का पहिली बघा, पहिल्या स्टेजमध्ये काय की ज्यावेळेस बर्थ रेट ना खूप जास्त असतो आणि डेथ रेट पण खूप जास्त असतो, मग ह्या वेळेस नाही का पॉप्युलेशन वाढत पण नाही आणि कमी होत नाही, ती स्टेबलच होती. तिला काय म्हणायचं आपण, पहिली स्टेज म्हणायचं, कळलं. तर पहिली स्टेज मध्ये तिला जर सिम्पली जर म्हणलं ना, आता जर त्याच्यापेक्षा नाही का खालचं तुम्हाला हे एक्सप्लेन करतो, पिरॅमिड्स पण, कारण पिरॅमिड्स पण खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचे. आता पिरॅमिड मध्ये तुम्हाला गोष्टी दिसत असतील, एक ब्ल्यू कलरचा आहे आणि एक पिंक कलरचा आहे. तर पिंक कलर हे पण विचारत बरं एक्झाम मला, तुमचं जर डीप जर क्वेश्चन केला तर, जे पिंक कलर आहे ना ते काय फिमेलचा कलर दाखवतो, आणि जो ब्ल्यू कलर आहे ना तो मेलचा कलर दाखवतो, हे लक्षात ठेवा. इथं बघा जे पिरॅमिड आहे ते 2 कलर मध्ये दाखवलेत. आता काही पिरॅमिड आहेत ना तुम्हाला दिसत असेल ते कॉन्केव्ह शेप आहेत, मग दोन्ही कोण असे आतमध्ये गेलेत. काही पिरॅमिड एकदम स्ट्रेट आहेत, दोन्ही साईडनी असे, हे बघा हे एकदम स्ट्रेट आहेत. काही पिरॅमिड एकदम कॉन्व्हेक्स आहेत, म्हणजे असे गोल आहे दोन्ही बाजूनी, आणि काही पिरॅमिड ना थोडे असे एकदम असे सिलेंड्रिकल तयार झालेत. तर मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो आणि नंतर मग पूर्ण सांगतो. आता याच्यामध्ये पहिलं बघा, ज्यावेळेस फर्स्ट स्टेज असते याच्यामध्ये काय असतं, हाय पॉप्युलेशन असते, म्हणजे हाय डेथ रेट, हाय बर्थ रेट, आणि शेवटी काय होतं पॉप्युलेशन वाढत पण नाही आणि कमी होत नाही. तर याच्यामध्ये सध्याच्या कंट्रीत ना, केनिया वगैरे अशा कंट्रीत काय जिथं खूपच जास्त सध्या डेथ रेट पण जास्त आणि बर्थ रेट पण जास्त, तर अशा प्रकारे तशा कंट्रीत. दुसरी स्टेज सेकंड, याच्यामध्ये काय होतं बघा, बर्थ रेट ना तो खूप जास्त असतो, पण जे पॉप्युलेशन जे डेथ रेट ना ती खूप रॅपिडली फॉल होतो. त्याच्यामुळे काय होतं,
जो रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन, म्हणजे पॉप्युलेशन खूप वाढते. आणि यालाच म्हणते का जे इर्लिच नाव सायंटिस्ट आहे, इनरिच त्यांनी काय म्हणलं, याला पॉप्युलेशन बॉम्ब म्हणलेलं आहे. म्हणजे एकाएकीच नाही का, खूप तुमची लोकसंख्या वाढणं. नंतर तिसरी स्टेज बघा, तिसऱ्या स्टेजमध्ये आता आपल्याला प्रश्न तेच विचारतात की कोणत्या स्टेजमध्ये पॉप्युलेशन जास्त वाढतं, तर ते सेकंड स्टेजमध्ये. आता थर्ड स्टेज ना, याच्यामध्ये काय होतं, तुमचा जो बर्थ रेट आहे ना तो फॉल व्हायला लागतो, म्हणजे कमी होतो. डेथ रेट आहे ना तो काय होतं बघा, की तो पण हळूहळू कमी व्हायला लागतो. आता इथं नाही का, मग जो इन्क्रीजिंग आहे ना तो स्लो डाऊन, म्हणजे पॉप्युलेशन वाढण्याचा वेग आहे ना तो थोडा स्लो डाऊन होतो. आता फोर्थ स्टेज बघा, याच्यामध्ये काय होतं, तुमचा बर्थ रेट पण कमी होतो, डेथ रेट पण कमी होतो. त्याच्यामुळे नाही का, जी पॉप्युलेशन ना ती आता एकदम अशी स्टेबल होऊन जाते. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा की तुम्हाला नाही का म्हणजे हे कळलं की ज्या हे येतात, म्हणजे स्टेजेस बघा. आता चौथी स्टेज म्हणजे सगळं स्टेबल झाले, आणि पाचवी स्टेज याच्यामध्ये काय होतं बघा, की बर्थ रेट वगैरे नाही का तो एकदमच कमी होतो, डेथ रेट पण एकदमच कमी होतो, आणि पॉप्युलेशन एकदम स्टेडी, एकदम कमी कमी, म्हणजे एकदमच लेवलला, म्हणजे जिथं पॉप्युलेशन आता डिक्लाइन व्हायला लागलं, जसं की जर्मनी, जपान वगैरे अशा स्टेजमध्ये. आता ते महत्वाचं नाही, महत्वाचे आपल्याला खालची पिरामिड बघायचे, कारण तुम्हाला जर क्वेश्चन आला तो पिरामिडवर येतो. तर पिरामिड ना बघा, एक तर एक तुम्हाला सिम्पली कळलं असेल की पिरामिडमध्ये जो पिंक कलर आहे तो फिमेलचा आहे, जो ब्ल्यू कलर आहे तो मेलचा आहे. आता जर एखाद्या पिरामिड ना, त्याच्यामध्ये नाही का जो खालचा जो बॉटम आहे त्याला आपण बेस तो खूप मोठा असतो, आणि जो वर वर जाताना तो थोडा निमुळता होत जातो. नंतर आता बघा सुरुवातीची स्टेज बघा, एकदम जी पहिली स्टेज आहे जिथं डेथ रेट आणि बर्थ रेट खूप जास्त आहे, त्यावेळेस नाही का बघा, जो पिरामिड ना म्हणजे पॉप्युलेशन ना ती हाय स्टेशनरी असते, म्हणजे एकदम स्टेबल झाल्यासाठी. म्हणजे जे बघा बर्थ रेट पण जास्त आहे, डेथ रेट पण जास्त आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी खूप शॉर्ट आहे, खूप कमी आहे, आणि रॅपिड फॉल इन इच अपवर्ड एज, म्हणजे जसं जसं वर जाणार ना तसं तसं एज नाही का कमी होत जातं. म्हणजे याचा जो बेस आहे ना तो खूप ब्रॉड आहे, आणि जर वर गेला ते एकदम निमुळत आहे. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की कॉन्टिव्ह साईड बघा, दोन्हीकडून खूप असे इकडून पण असे निमुळती आणि इकडून पण निमुळती. तर मग एक मिनिट मी तुम्हाला आणखीन क्लिअर दाखवतो. हम्म. तर बघा, हे कळतंय का, दोन्हीकडून खूप असं निमुळतंय. हे दोन्हीकडून असे एकदम निमुळते, याला काय म्हणायचं, एकदम कॉन्केव्ह शेप. तर ही सुरुवातीची एकदम स्टार्टिंग स्टेज होती. नंतर दुसरी बघा, सेकंड स्टेज मध्ये बघा, दोन्हीकडून एकदम स्ट्रेट आहे बघा, एकदम स्ट्रेट लाईन ना, ती कोणत्याच्या मध्ये येते, जो सेकंड स्टेज आहे बघा ग्राफचा याच्यामध्ये येते. त्याच्यामध्ये सध्या कोणी, केनिया आहे बघा. तिथं पॉप्युलेशन आता सध्या खूप वाढत आहे. म्हणजे काय होतंय की डेथ रेट तर कमी झालाय, पण बर्थ रेट नाही का खूप म्हणजे सॉरी, डेथ रेट तर कमी झालाय, पण बर्थ रेट नाही का खूप जास्त आहे. त्याच्यामुळे पॉप्युलेशन खूप असं रॅपिडली वाढते, आणि त्यामुळे ती एक्सपान्सिव्ह असते, म्हणजे वाढत चालली. त्याचा जो ग्राफ आहे ना एकदम असा त्रिकोणासारखा येतो. आता बघा इंडियाचं स्टेज, आता इंडियामध्ये काय आहे की स्टेशनरी म्हणजे कॉन्वेक्स साईडचं स्टेज बघा, दोन्हीकडून असं जरा कॉन्वेक्स झालेले ग्राफ. याच्यामध्ये काय होते, जो बर्थ रेट आहे ना तो पण डिक्लाइन झालाय, डेथ रेट पण डिक्लाइन झालाय, आणि बऱ्यापैकी नाही का आता पॉप्युलेशन थोडं स्टेबल झाले. म्हणजे जसं की इंडिया, असं विचारतात की इंडिया कोणत्या स्टेजमध्ये. जर जनरल इन इंडिया पूर्ण जर बघितला तर तो कोणत्या स्टेजमध्ये, थर्ड स्टेजमध्ये. आणि जर स्पेसिफिक जर बघितला तर साऊथ इंडिया, तर तो तो खरंच थर्ड स्टेजमध्ये, आणि जो नॉर्थ इंडिया ना तो सेकंड स्टेजमध्ये. जर स्पेसिफिक जर क्वेश्चन विचारला तर हे लक्षात ठेवा, कारण बिहार, युपी वगैरे यांचं पॉप्युलेशन खूप जास्त वाढतंय. नंतर आता पुढचं बघा, जो फोर्थ स्टेज ना याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिव्ह, म्हणजे पॉप्युलेशन थोडं कमी झाल्यासारखं होतं. आणि याचे बघा कॉन्वेक्स साईड बघा, दोन्ही कोण असं एकदम कॉन्वेक्स, म्हणजे याचा बॉटम बघा, खालचा बॉटम कमी झालाय आणि वरचा पण कमी झालाय, एक सिलेंड्रिकल शेप झाला. म्हणजे इथे लो बर्थ रेट असते, डेथ रेट खूप कमी होतो, लाईफ एक्सपेक्टन्सी खूप वाढली असते. म्हणजे जे म्हातारे वगैरे आहेत ना ते आणखीन जिवंत राहतात, म्हणून वरचा जो बेस आहे ना तो ब्रॉड असतो. नंतर याच्यामध्ये का, आता याच्यामध्ये स्वीडन, अमेरिका किंवा जर्मनी वगैरे नाही का अशा प्रकारचे देश आहेत. तर तुम्हाला कळलं काय, हे स्टेजेस पॉप्युलेशनच्या आणि हे ग्राफ्स हे खूप म्हणजे तुम्हाला, म्हणजे जो हे पिरामिड्स कळाले की मग आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. म्हणजे पुढचं मला काही आकडे दाखवायचे किंवा सांगायचे, मग तुम्हाला आणखीन आयडिया होऊन. तुम्हाला कळलं की मला एकदा सांगा फक्त. ओके. आता हे जर कळालं असेल ना, तर मला तुम्हाला फक्त एक कम्पॅरेटिव्ह नाही का, एक पॉप्युलेशनचं, एक मिनिट हा, याच्यात काहीच नाही असं.
एकच मिनिट हा. मी तुम्हाला थोडं आणखी मला डिटेल थोडं सांगायचं. दुसरी एक पीडीएफ नाही का ती देतो तुम्हाला थोड्या वेळाने, कारण मी ती मला वाटतं ग्रुपवर टाकलेलं नाही. आता मला कंपॅरिझन मध्ये तुम्हाला जर पॉप्युलेशन सांगायचं असेल ना, तर वरचं सांगतो तुम्हाला. स्क्रीन क्लिअर आहे का? एकदा सांगा, स्क्रीन क्लिअर आहे ना? स्क्रीन क्लिअर आहे का? एक जण मला सांगा, स्क्रीन क्लिअर आहे ना? ओके. आता याच्यानंतर नाही का, आता मालथसचा ट्रॅप म्हणजे सांगितलं तुम्हाला मालथसचा ट्रॅप कसा असतो हे तुम्हाला सांगितलंय. पॉप्युलेशन जिओमेट्रिक हे सांगितले. आता काय झालं माहितीये का, 11 जुलै 1947 नाही का भारताची लोकसंख्या नाही का 5 बिलियनच्या वर गेली. म्हणून काय झालं की आपण नाही का 11 जुलै नाही का हे जागतिक पॉप्युलेशन डे म्हणून साजरा करायला लागलो. आता 2023 ला नाही का भारताने सध्या चीनला मागे टाकलंय, हे लक्षात ठेवा. आता पॉप्युलेशनचे आपण हे 4 स्टेजेस मी तुम्हाला ऑर्डर एक्सप्लेन केल्या. इंडियाची पण एक्सप्लेन केली, हे पिरॅमिड पण तुम्हाला सांगितले मी. आता मला जे पुढचं सांगायचं ना, ते काय सांगायचं तुम्हाला की जे आपल्याला हे पाहिजे सेन्सस वगैरे नाहीये, याच्यापेक्षा पण आणखीन मला तुम्हाला वेगळं दाखवायचंय. पॉप्युलेशन, हा, आता आपल्याला पॉप्युलेशनच्या पॉलिसीज ज्या तुमच्या मी नोट्स मध्ये दिलेल्या नाहीत, ही पीडीएफ मी तुम्हाला उद्या देतो. आता पॉप्युलेशन पॉलिसीज बघा, हे कशा आल्या आहेत बघा. तुम्हाला इथं स्क्रीन दिसते की बघा, स्क्रीनवर फक्त ऐका सध्या, मी पीडीएफ तुम्हाला उद्या देतो याची. आता बघा, पॉप्युलेशन जी पॉलिसी ना कधी आली ती 1952 मध्ये आली. म्हणजे सॉरी, पॉप्युलेशन नाही, पहिले काय आलं फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम आलता. आणि जगात फक्त भारताचा देश होता की स्टार्टिंगला नाही का गव्हर्नमेंट लेवलला नाही का पॉप्युलेशनचा एखादा कार्यक्रम आणला होता, पॉप्युलेशन कंट्रोलचा. नंतर 1976 मध्ये आपली काय झालं, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी बघा पहिली आलेली कधी, 1976 मध्ये. आणि नंतर बघा 1983 मध्ये काय झालं, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीज म्हणजे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी वगैरे जनरल त्याच्यात थोडे चेंज केले. आणि जी सेकंड नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ती कधी आली, 2000 ला आलेली. आता आपले एक एक बघायचे की फर्स्ट नॅशनल पॉलिसी कधी आली ती 1976 ला. आणि यामध्ये काय आणलं होतं त्यांनी, याच्यामध्ये फक्त क्वांटिटीवर म्हणजे लहान कुटुंब ठेवणं, लोकसंख्या आणि शिक्षण याच्यावर भर केला होता. नंतर कुटुंब नियोजनासाठी आर्थिक मदत देत होते. म्हणजे जर तुम्ही जर फर्स्ट टाइम जर एक मुलावर जर ऑपरेशन करत असेल, तुम्हाला 150 रुपये देत होते. तर 2 मुलं असते, 2 मुली म्हणजे एक मुलगा मुलगी काही पण असो, 2 अपत्यानंतर जर तुम्ही ऑपरेशन करत असेल, तुम्हाला 100 रुपये देत होते. आणि जर 3 मुलाच्या नंतर जर तुम्ही ऑपरेशन करत होते, तुम्हाला ते 70 रुपये देत होते. म्हणजे तुम्हाला ते काय आर्थिक मदत. नंतर लग्नाचं वय बघा, त्यांनी लग्नाचं वय मुलासाठी 21 वर्ष आणि मुलीसाठी 18 वर्ष. आपल्याला खूप वेळा विचारतात की कोणत्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये नाही का मुलाचं वय 21 आणि मुलीचं 18 वर्ष करण्यात आलं होतं. ती लक्षात ठेवा 1976 ची नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी होती. नंतर बघा, आता याच्यामध्ये नाही का स्त्री आणि पुरुषाच्या साक्षरतेवर भर देण्यात आला, कुपोषण कमी करायचं होतं. टार्गेट काय होतं यांच्या अंडर, की जी 6वी योजना होती ना, त्याच्या जो जन्मदर आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो म्हणजे याचा हे इन्फंटचा जो रेट आहे, बर्थ रेट आहे, तर तो काय करायचा होता आपल्याला 25 करायचा होता. आणि डिकेडल जो ऍग्रिगेट आहे ना, तो 1.4% आपल्याला कमी करायचा होता. आता सेमच बघा, नंतर 2000 नाही का एक नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी सेकंड आली. तर यांनी कोणी एम एस स्वामीनाथन नाही का यांच्या रिपोर्टवर बेस आणली होती त्यांनी. आपण आता त्याच्यामध्ये नाही का टार्गेट नाही का आपण 3 याच्यामध्ये डिवाइड केले होते. एक तर इमिजिएट टार्गेट होतं, 2000 मध्येच आपल्याला कम्प्लीट करायचं होतं. याच्यामध्ये आपण काय एकात्मिक आरोग्य सुविधा म्हणजे इंटिग्रेटेड हेल्थ फॅसिलिटी देत होतो. नंतर मिड टर्म पॉलिसीज किंवा मिड टर्म जे हे होतं टार्गेट, ते आपल्याला 2010 पण कम्प्लीट करायचं होते. याच्यामध्ये काय होतं की जे टोटल फर्टिलिटी रेट तो काय होतो रिप्लेसमेंट लेवल आणायचा होता. आणि जे लॉंग टर्म आहे ना, ते काय 2045 पर्यंत म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, पॉप्युलेशन स्टॅबिलाइज करायचं होतं. तर अशा प्रकारे नाही का हे 3 याच्यामध्ये डिवाइड होतं. आता याच्यामध्ये नाही का बाकी काही आणखीन टार्गेट होती, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह टार्गेट, क्वालिटेटिव्ह टार्गेट. त्याच्यामध्ये 2 चाइल्ड पॉलिसी आली, ती 2000च्या पॉलिसीमध्ये आली. विचारतात की हम दो हमर दो, तर हे नारा किंवा जी पॉलिसी ना कशी झालेली ती 2000च्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये सेकंड पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये आलेली, हम दो हमर दो. नंतर बघा, आता रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ इम्प्रुव्हमेंट करायचं होतं. दुसरं बघा, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज म्हणजे जे संस्थात्मक जे प्रस्तुतीत ना, त्या 80% बघा. याच्यावर खूप वेळा कन्फ्युज करत, जर आयोगाला प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करायचा असेल तर त्या काय करतात, असं द्यायचं की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आपल्याला 100% करायचे, 100% नाही, त्या 80% येतात. 100% काय करायचं, आपल्या डिलिव्हरीज बाय ट्रेंड पीपल म्हणजे दाईज वगैरे डिलिव्हरी करायचं ना, त्यांच्या मार्फत आपल्याला काय करायचं, 100% डिलिव्हरी करायचे. नंतर युनिव्हर्सल इम्युनायझेशन करायचे. नंतर रेजिस्ट्रेशन ऑफ 100% बर्थ आणि डेथ रेट वगैरे यांचं आपल्याला रेजिस्ट्रेशन करायचे. नंतर कंट्रोल ओव्हर कम्युनल डिसीज नाही का ते आपल्याला कंट्रोल करायचं. आणि फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन अप टू 4th इयर, 14 वर्षापर्यंत नाही का सगळ्याला कंपल्सरी एज्युकेशन द्यायचे. आणि
डिक्रीजिंग द ड्रॉप आउट, तर तो आपल्याला काय करायचं 20% ड्रॉप आउट कमी करायचा आहे. तर हे सगळे काय 2000ची जे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ना तिचे काय हे पॉलिसीचे हे क्वांटिटेटिव्ह टार्गेट आहेत. तर अशा प्रकारे आपण 1976 आणि 2000ची नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आपण पाहिलेली. तर आपल्याला नाही का आता आपल्या इंडियाचं आता सध्या मी तुम्हाला नाही का एकच मिनिट आता जो तुमच्या याला दिलेला मी नोट्स मधला नाही का तो एक चार्ट काढा आता शेवटचा, म्हणजे तुम्हाला कम्पॅरिझन मध्ये सांगतो आणि नंतर मग शेवट हे करू आपण. आता आता सगळ्यात शेवटच्या पॉप्युलेशन याच्या पानावर या जिथं आपलं जे लोकसंख्या पॉप्युलेशन लिहिलेलं बघा सगळ्यात शेवटचं तुम्हाला दिसतंय की सगळ्यात शेवटच्या याच्यामध्ये जे लोकसंख्येची जर भारत आणि महाराष्ट्र आपण जर कम्पॅरिझन मध्ये केलं तर महाराष्ट्राची जे भारताची जी जनता आहे ना 382 आणि महाराष्ट्राची किती 365 आहे. जर लिंगोत्तर गुणोत्तर बघितलं तर भारताचं नाही का 943 आहे आणि महाराष्ट्राचं किती 929 आहे. जर लिंग ती प्राऊडच आहे. आणि जनरल जर सेक्स रेशो चिल्ड्रनचा बघितलं तर भारताचं किती 918 आणि महाराष्ट्राचं किती 894. जर साक्षरता बघितली तर भारताची नाही का 72.98% आणि महाराष्ट्राची 82%. जर कम्पॅरिझन मध्ये मेल आणि फिमेल बघितलं तर भारताचं बघा 80% मेल साक्षर येतं आणि जवळपास 64% किंवा ऑलमोस्ट 65% फिमेल साक्षर येतं. सेमच लक्षात ठेवा जे भारताचे आहेत ना त्याच्यात 10% ऍड करायचं म्हणजे महाराष्ट्राचे 75% फिमेल साक्षर येतात आणि जे भारताचे त्याच्यामध्ये 8% करायचं म्हणजे भारताचे जर 80% मेल साक्षर असलं तर महाराष्ट्राचे किती तर 88%. दरवार्षिक लोक म्हणजे दशवार्षिक जे लोकसंख्या वाढलं तर ती भारताचा जो पर्सेंटेज वाढणं ती 17.64 आहे आणि महाराष्ट्राची किती आहे 15.99. नंतर बघा लोकसंख्या आता जर बनलं तर भारताचे आता सध्या आता हे 2011चे आकडे येतं 21 कोटी आता ते आपलं 1,42 झालेली आपली सध्या एक म्हणजे 142 कोटी झालेली सध्या आपली. नंतर जर महाराष्ट्राचे म्हणलं तर सध्या किती 11.5 म्हणजे 11.20 कोटी लोकसंख्या आहे. जगाच्या भारताची लोकसंख्या बघितली तरी 17.5% आणि जर क्षेत्रफळ दृष्टीने बघितलं तर 2.4% आपण क्षेत्रफळ व्यापतो. नागरिक लोकसंख्या म्हणलं तर भारताची बघा 31.16 आहे आणि जर महाराष्ट्राची म्हणलं ती 45.43 ही नागरिक लोकसंख्या आहे. तर मला सांगा एकदा तुम्हाला हे समजलं का? मग आपल्याला आता हे थोड्या काही ट्रिक्स आहेत मी तुम्हाला सांगतो. म्हणजे पॉप्युलेशन मध्ये जर बघितलं जर घनतेवेळेस बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राची जर घनता जे जिल्हे बघितले ना तर याच्यामध्ये महाराष्ट्राची सगळ्यात जास्त घनता बघा कशामध्ये मुंबई उपनगरमध्ये, नंतर मुंबई शहर, मुंबई ठाणे आणि पुणे. तर याचं ट्रिक काय की नगर शहर ठप्प झाले म्हणजे नगर म्हणजे ते मुंबई उपनगर, शहर म्हणजे मुंबई शहर आणि ठाणे म्हणजे ठाणे आणि पुणे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही महाराष्ट्राची घनता आहे. नंतर पुढचं नाही कमी घनतेचे म्हणलं ना का गासीचर म्हणजे काय की गडचिरोली, सी म्हणजे सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी. म्हणजे महाराष्ट्रात जर कमी घनते जर विचारले गासीचर लक्षात ठेवा. नंतर एसटी पॉप्युलेशन आता महाराष्ट्रातलं एसटी पॉप्युलेशन म्हणलं तर सगळ्यात जास्त जर एसटी पॉप्युलेशन म्हणलं तर कुठे पुणे, नंतर नागपूर, नंतर ठाणे, सोलापूर, नांदेड. आणि एससी पॉप्युलेशन म्हणलं महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त पुढे नाशिक, नंतर ठाणे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव मध्ये. नंतर आता जर लिंग गुणोत्तर म्हणलं बघा जर लिंग गुणोत्तर जर विचार केला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये नाही का जो लिंग गुणोत्तर रेशो आहे तर तो 929 आहे. तर याच्यामध्ये नाही का कसं लक्षात ठेवायचं जर सगळ्यात जास्त म्हटलं तर रस्सी गोता म्हणजे काय रत्नागिरी, सी म्हणजे सिंधुदुर्ग आणि गो म्हणजे गोंदिया आणि ता म्हणजे तारा असं सातारा असं रस्सी गोतारा अशा टाईप मध्ये लक्षात ठेवा. तर हे काय आहे हे सेक्स रेशो आहे महाराष्ट्राचं. आणि जर कमी म्हणलं तर मुंबई शहर, आता शहर हे कमी असतं सेक्स रेशो, नंतर मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. तर या टाईप मध्ये काय हा प्रौढामधील लिंग गुणोत्तरचा रेशो आहे. नंतर आता 0 ते 6 म्हणलं जर रेशो म्हणलं ना तर सगळ्यात जास्त आहे ना गगोची म्हणजे काय गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी म्हणलं तर बीजन लक्षात ठेवा. बीजन म्हणजे तिथे बीज नाहीत असं त्यामुळे म्हणजे जसं की बीडमध्ये कमी आहे, नंतर जळगाव आणि नगर त्याच्यामध्ये कमी आहे. साक्षरता म्हणलं बघा साक्षरता जर महाराष्ट्राची साक्षरता आपण बघितली की 82%, तर जर सगळ्यात जास्त साक्षर म्हणलं तर मुंबई उपनगर, नंतर मुंबई शहर आणि नंतर मग मुंबई नागपूर येत. आणि सगळ्यात जर कमी साक्षर म्हणलं तर नंदुरबार आहे. म्हणजे नंदुरनी नाही का जाळ आणि धूर संगच काढला असं लक्षात ठेवा. म्हणजे नंदू म्हणजे नंदुरबार, नंतर जाळ म्हणजे जालना आणि धूर म्हणजे धूळ. म्हणजे कमी साक्षर असल्यामुळे नंदुरनी जाळ आणि धूर सोबत काढला अशा टाईप मध्ये लक्षात ठेवा. जर लोकसंख्या जर म्हणलं जास्त आता तर ठाण्याची सगळ्यात जास्त आहे, नंतर 2 नंबरला पुणे, नंतर मुंबई उपनगर, नंतर नाशिक आणि नागपूर आहे. सगळ्यात जर कमी म्हणलं तर सिंधुदुर्गाची लोकसंख्या सगळ्यात कमी आणि नंतर मग
गडचिरोली, हिंगोली आणि वाशिम, भंडारा अशी. आता बाकी तर जे पॉप्युलेशनचे असे घनता वाईज दिले तर ती एवढ्या डीप काही आपल्या प्रिलिमला क्वेश्चन येत नाही. तर अशा प्रकारे नाही काय पॉप्युलेशनचा आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तर एक टॉपिक आता तुमचा एक आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जे म्हणजे ज्याच्यावर एखादा तरी क्वेश्चन, तर त्यातले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपण ऑलरेडी घेतले इथं. बाकी त्याचे जे कॉन्फरन्स वगैरे ना, त्याची मी तुम्हाला एक पीडीएफ ऑलरेडी टाकून दिली, तेवढी एक पीडीएफ वाचून घ्या.